रेकॉर्डिंग स्टार्ट केलंय. टीमवरचं हे उत्तम उदाहरण आहे. कारण की जेव्हा या व्हिडिओचं प्लॅनिंग झालं तेव्हा त्यातल्या प्रत्येक एजन्सीने प्रचंड हार्डवर्क केला. म्हणजे गायिका असतील, एडिटर असेल, प्रत्येक व्यक्तीने खूप हार्डवर्क केलं आणि म्हणून हे इतकं छान तयार झालेलं आहे. तर आज श्वेता मॅडम, तुम्ही प्रस्तावना करताय होय कसं होय. सुरुवात करू? होय मॅडम. सर्वात पहिले सर्वांना नमस्कार आणि सगळ्यांचं आजच्या आपल्या मीटिंग मध्ये मनापासून स्वागत. आपल्या सर्वांना माहितीच आहे की आपली श्री ज्योती संशोधन केंद्र जळगाव ही संस्था सातत्याने नवीन नवीन उपक्रम राबवत असते आणि संस्थेच्या आचार्य या सर्व नवीन उपक्रमांची जननी असं म्हणता येईल. मॅडम, आपल्याला माहिती की कधीही कोणी विचार केला नसेल अशी मोफत ज्योतिष अभ्यासक्रम हे सुरुवातीला मॅडमने सुरू केले. मग त्यात आपण सगळेजण मॅडमचे विद्यार्थी आहोत. मग आपण ज्योतिष प्रवीण, विशारद, भास्कर, अलंकार, विद्यावाचस्पती, रत्न अशा एक एक परीक्षा देत देत आपण अभ्यास केला. आपण मोफत अभ्यासक्रम पण शिकलो, मोफत अभ्यास केला, मोफत परीक्षा दिल्या, मोफत सर्टिफिकेटही आपल्याला मिळाले. एवढं केल्यानंतर सगळ्यांना असं वाटलं असेल झालं आता सर्टिफिकेट मिळाले संपलं. पण आता शिक्षणानंतर अर्थार्जनही प्रत्येकाला व्हायला हवं, जो प्रत्येकाचा साहजिकच आहे की कुठलंही शिक्षण घेताना आपला मुख्य उद्देश तोच असतो की हे शिक्षण घेतल्यानंतर मला यातून अर्थप्राप्ती सुद्धा व्हावी. तर त्याच्याही पुढे जाऊन मॅडमने सर्वांना अर्थप्राप्ती व्हावी म्हणून खूप जणांच्या रिक्वेस्ट येत आहेत ना ऍडमिट होण्यासाठी. मी तर करते. ओके. तर त्या दृष्टीने सुद्धा मॅडमने हे एक खूप सुंदर उपक्रम आता आणलेला आहे. त्यावर मॅडमचं सध्या म्हणजे गेली 4 महिन्यांपासून प्रचंड हार्डवर्क चालू आहे. मॅडम सध्या दिवसातले ऑलरेडी त्या 16-16 तास काम करतात. रेकॉर्डिंग आहे, आपला अभ्यासक्रम आहे आणि आता पुन्हा ह्या ऍपचं संपूर्ण रचना. तर मॅडम सध्या एवढं हार्डवर्क त्या ऍपवर करत आहेत आणि लवकरच आपलं ते ऍप लॉन्च होणार आहे आणि तिथे आपल्यातल्या बऱ्याच जणांना ज्योतिष आचार्य म्हणून संधी मिळणार आहे. तर नेमकं या ऍपची कार्यप्रणाली काय आहे, तिथे आपण कशा पद्धतीने जॉईन होऊ शकतो, तिथे नेमकं जातकांना कशा पद्धतीने मार्गदर्शन करू शकतो, या संदर्भात आज मॅडम आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. खरं तर आपल्या भारताची लोकसंख्या जवळपास 100 करोड आहे. म्हणजे आपल्याकडे जातक जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये जातक आहे. पण आपण त्यांच्यापर्यंत कसं पोहोचायचं हे आपल्याला माहित नाहीये. आपण जे आतापर्यंत ज्ञान ग्रहण केलेलं आहे त्या ज्ञानाचा उपयोग कसा करायचा. तर त्यासाठी आपल्यासाठी हा एक खूप मोठा प्लॅटफॉर्म असणार आहे की जिथे अनेक जातक आपल्याला रेडीमेड मिळणार आहेत. फक्त त्यांना आपल्याला योग्य पद्धतीने मार्गदर्शन करायचं आहे. तर मला असं वाटतं की मॅडम एवढी प्रस्तावना पुरेशी आहे. 140 कोटी भारताची लोकसंख्या आहे. ओके. मी 100. आणि भारताबाहेरचे सुद्धा आता खूप हो, व्यक्ती असे आहेत की ज्यांना मार्गदर्शनाची आज गरज झालेली आहे. अगदी अ, बरोबर. 21व्या शतकात आज जर सगळ्यात जास्त कमी कसली असेल म्हणजे भौतिक सुख सुविधा खूप आहे, आपलं म्हणणारं माणूस नाही. आणि ही संधी ईश्वराने आपल्याला दिलेली आहे की आपण लोकांमध्ये त्यांचे आपले म्हणून लोक आपल्याकडे बघतात आणि त्या पद्धतीने आपण त्यांना मार्गदर्शन करू शकतो. अशा मार्गदर्शक शास्त्रात कार्य करण्याची संधी ईश्वराने आपल्याला दिलेली आहे. त्यामुळे हे शास्त्र खूप महत्वाचं आहे आणि या शास्त्रात आपण सातत्याने नवनवीन कन्सेप्ट घेतो. त्या यासाठीच घेतो की सगळ्यांना त्याचा लाभ व्हावा. तर मी थोडक्यात तुम्हाला अगोदर ऍपचं कार्यप्रणाली सांगते. कारण की नवीन विषय आहे त्यामुळे तुम्हाला थोडंसं आपण स्क्रीन शेअर करूया म्हणजे समजायला थोडं सोपं राहील. क्लिअर दिसतंय स्क्रीन? हो, दिसते मॅडम. ओके. दिसते मॅडम. खूपच झालं मॅडम. मॅडम त्याच्या शेजारी तो कप आहे ना, आता तुम्ही जे त्याला क्लिक केलं तर आम्हाला
फुल स्क्रीन दिसेल. हो, मग दिसते. हा, बरोबर मॅडम. हा, आपण एका नवीन पर्वाकडे जाणार आहोत. हे पर्व आहे समृद्धीचं आणि प्रत्येकाचा विकास साधणारं. या पर्वाची संधी आपल्याला ईश्वराने दिलेली आहे. त्यामुळे सर्वप्रथम आपण गणपती बाप्पाचं स्मरण करूया, नमस्कार करू आणि पुढे जाऊ. आज ज्योतिष मार्गदर्शकांची सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणावर गरज निर्माण झालेली आहे. परंतु 21व्या शतकात कुणाकडेही इतका वेळ नाही की ते ज्योतिषींसमोर जाऊन बसतील आणि मार्गदर्शन घेतील. आणि आपल्या समोर निर्माण झालेलं हे सगळ्यात मोठं चॅलेंज आहे. कारण जातक जेव्हा समोर येतो तेव्हा विषय खूप सोपे असतात. तो समोर दिसत असतो, त्याच्याशी आपण 1 to 1 बोलत असतो आणि फोनवर असलेला जातक दिसत नाही आणि त्याच्या आयुष्यातील कोणत्याही प्रश्नावर आपल्याला बोलायचं असतं. म्हणजे खरं तर ही एक खूप मोठं चॅलेंज आहे असं आपण म्हणू शकतो. या चॅलेंजला जर आपल्याला क्रॉस करायचं असेल, चॅलेंज क्रॉस करून पुढे जायचं असेल, तर त्याचा प्रोसेस काय आहे? तर सर्वप्रथम लर्न ॲस्ट्रॉलॉजी. जे तुम्ही शिकलेला आहात, तुमच्यापैकी बहुतेकांनी मला वाटतं अलंकार, वाचस्पती या परीक्षा पार केलेल्या आहेत. किंबहुना अशाच विद्यार्थ्यांना आपण इथे प्रवेश घ्यायला सांगितलं होतं. तर शास्त्र तुम्ही शिकला आहात, त्याच्यात तज्ञता सुद्धा तुम्ही प्राप्त केलेली आहे. आता प्रोफेशनल होणं ही गरज आहे. एक लक्षात घ्या, आपल्या समाजात खूप गैरसमज आहेत. प्रोफेशनल होणं म्हणजे काहीतरी चुकीचं मानलं जातं. तर तसं अजिबात विचार करू नका, कारण की जोपर्यंत तुम्ही प्रोफेशनल होत नाही तोपर्यंत 21व्या शतकात तुम्ही योग्य पद्धतीने स्वतःचे पाय रोवून उभं राहू शकत नाही. कारण प्रोफेशनल होणं ही गरज आहे आणि प्रोफेशनल होण्यात काहीही चुकीचं नाही. त्यामुळे इतरांच्या बोलण्याकडे सरळ दुर्लक्ष करायचं आणि प्रोफेशनली आपलं कार्य करायचं. मग प्रोफेशनली जाण्यासाठी आपल्याला एक चांगली संधी येते, ते म्हणजे ज्योतिश्री ॲप. या ॲपच्या माध्यमातून आपण अर्थप्राप्ती करू शकतो. आपला फॉलोअर क्लास खूप मोठ्या प्रमाणावर वाढवू शकतो आणि संस्थेतील तज्ञ अभ्यासकांचं, ज्यांनी सखोल अभ्यास केलेला आहे, त्यांचं या ॲपवर मी मनापासून स्वागत करते की त्यांनी अजून पुढची स्टेप घ्यावी आणि यश मिळवावं. मग त्याच्या प्रोसेस काय आहेत? तर सर्वप्रथम कोणतीच भीती बाळगू नका. खूप ज्योतिष तज्ञाच्या मनात भीती असते, कारण की अनेक सिनियर्स आहेत किंवा कुठेतरी एक दडपण येतं की आपण ॲपवर कसं कार्य करू. तर ती भीती मनातून काढून टाका. भीतीमुळे माणूस खूप वेळा अपयशी होतो. तुमच्यात क्वालिफिकेशन आहेत हा विश्वास ठेवा आणि तुमच्यात क्वालिफिकेशन आहे म्हणूनच आज तुम्ही इथे आहात. कारण आपल्या संस्थेचे देखील प्रचंड विद्यार्थी आहे. भारताची एवढी मोठी लोकसंख्या आहे आणि त्यातले मुठभर लोक आज इथे आहेत की ज्यांच्यात क्वालिफिकेशन आहे. असेच व्यक्ती आज इथे उपस्थित आहे. म्हणजे तुमच्यात काहीतरी असे स्पेशलाइज गुण आहे की ज्याच्यामुळे आज तुम्ही इथे आहात. तर तुम्ही अजिबात भीती बाळगू नका. स्पर्धा आहे, त्या स्पर्धेत पुढे यायचं आहे आणि त्यासाठी ॲपची कार्यपद्धती तुम्हाला समजून घ्यायची आहे. तर ती कार्यपद्धती कशी आहे? तर ॲपवर तुम्हाला एक नोंदणी आणि रजिस्ट्रेशनचं बटन मिळतं. त्या बटनला क्लिक करा. मग त्याच्यानंतर एक फॉर्म येतो. तिथे तुम्हाला KYC म्हणजे खूप काही नसतं. तुमचा मोबाईल नंबर, आधार कार्ड अशा ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या तुम्हाला अपलोड करायच्या आहेत. त्या अपलोड केल्यानंतर तुमची ओळख तिथे रजिस्टर होते. त्यानंतर तुमचे इंटरव्ह्यू घेतल्या जातात. 2 मुख्यतः इंटरव्ह्यू आहेत. इंटरव्ह्यू पॅनल ते इंटरव्ह्यू घेतील. इंटरव्ह्यू घेताना सुद्धा जो विषय येतो तो पहिला येतो ज्योतिषशास्त्रातील तुमचा अभ्यास. म्हणजे शास्त्रशुद्ध अभ्यास तुमचा किती आहे. आणि दुसरा विषय येतो की त्याची मांडणी तुम्ही कशा पद्धतीने करू शकतात. तर आपल्या संस्थेतील विद्यार्थ्यांचा शास्त्रशुद्ध अभ्यास प्रचंड आहे. आणि गमतीचा भाग तुम्हाला सांगते की यापूर्वी जे 2 मुख्य ॲप आहेत
त्या ऍपच्या जेव्हा जेव्हा तिथे आपले सर्टिफिकेट गेले, त्यांनी पटकन आपल्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन केलं, कारण त्यांना हा विश्वास होता की या संस्थेतून बाहेर पडणारे विद्यार्थी हे पूर्ण अभ्यास करून बाहेर पडत आहे. आणि तो विश्वास त्यांना त्यांच्या अनुभवातून मिळाला, कारण त्यांनी जसजसं आपल्या विद्यार्थ्यांना सिलेक्शन केलं आणि आपल्या विद्यार्थ्यांचं कार्य पाहिलं, तर त्यांना हे लक्षात आलं की या संस्थेचे विद्यार्थी खूप चांगला अभ्यास करून बाहेर आलेले आहेत. आणि मला वाटतं हे आपल्यासाठी खूप मोठं सर्टिफिकेट आहे. इंटरव्ह्यूचा दुसरा पार्ट येतो की तुम्ही फोनवर बोलतात कसं. जातकाच्या मनात तुमच्याबद्दल विश्वास निर्माण होणं, योग्य मुद्द्यांची मांडणी करणं, योग्य शब्दांमध्ये करणं, भीती न दाखवणं आणि त्यांना पुन्हा तुमच्याशी बोलावंसं वाटावं यासाठी कार्यरत राहणं, या गोष्टी इथे खूप महत्त्वपूर्ण ठरतात. आणि ते क्वालिफिकेशन आपण आता थोडं अधिक परिश्रम करणार आहोत, कारण यापूर्वी आपल्याला माहिती नव्हतं की अशा काही व्यावसायिक संधी येणार आहेत. कृष्णा कमिंगच्या वेळी सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांना खूप चांगली व्यावसायिक संधी मिळाली, मात्र तिथे स्वरूप वेगळं होतं. इथलं स्वरूप वेगळं आहे. इथे कॉम्पिटिशन मोठी आहे, आंतरराष्ट्रीय कॉम्पिटिशन आपल्याला करायची आहे. त्या आंतरराष्ट्रीय कॉम्पिटिशनमध्ये टिकून राहण्यासाठी आपल्याला आपल्यातील स्किल वाढवायचे आहे. दोन वेगळ्या गोष्टी असतात, एक ज्ञान आणि एक स्किल. तर ज्ञान तुमच्याकडे 100 का 110% आहेच, आणि ते तुम्ही वारंवार सिद्ध केलं आहे, सर्व परीक्षांमध्ये तुम्ही सिद्ध केलं आहे. आता तुम्हाला स्किल वाढवायचे आहे, आणि ते स्किल म्हणजे काउन्सिलिंग स्किल. तर तेवढं एक स्किल तुम्हाला इथे थोडं अधिक वाढवायचं आहे. मग ऍपचं कार्य कसं असेल, तर तिथे सर्वप्रथम पारदर्शी ऍप असेल. प्रत्येक ज्योतिषाचार्याला एक स्वतंत्र ऍप मिळेल. त्या ऍपवर तुमचा फोटो असेल, तुमच्या प्रोफाईलची माहिती असेल, तुमच्या भाषेची माहिती असेल, तुमच्या आवडीचे विषय तिथे लिहिलेले असतील, यापूर्वीचं तुमचं कार्य लिहिलेलं असेल. असं ते तुम्हाला स्वतंत्र ऍप भेटेल. त्या ऍपवर तुम्हाला डे टू डे मध्ये तुम्ही काय काय कार्य केलं, कसं केलं, ते अगदी डे टू डे रिपोर्टिंग तुमच्या जवळ असेल. म्हणजे तुम्ही महिन्याच्या कोणत्याही तारखेला पाहिलं की या महिन्यात आपण किती चॅट केले, किती कॉल केले, किती वेळा लाईव्ह गेलो, त्याचा संपूर्ण रेकॉर्ड तिथे असेल. आणि तो ऍप तुमचा पर्टिक्युलर वैयक्तिक असेल. म्हणजे समजा BN शर्मा सर आहेत, त्यांचा ऍप तर पर्टिक्युलर BN शर्मा सरांचा असेल. आता इथे ऍपवर खूप लोक टोपण नावं लिहित आहे, की टोपण नावाने तुम्ही तुमची ओळख निर्माण करतात, आणि त्या पद्धतीने सुद्धा अनेक लोक कार्य करतात. त्याचं कारण आणि प्रभाव मी नंतर सांगते तुम्हाला. म्हणजे इंटरव्ह्यू झाले, त्याच्यानंतर तुमचं सिलेक्शन होतं. सिलेक्शन नंतर तुम्हाला एक स्वतंत्र ऍप देण्यात येतं की जिथे तुम्हाला ही सगळी माहिती तुमची दिसते. त्याच्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला चॅट अथॉरिटी दिल्या जाते की जातकांचे प्रश्न. मग त्याच्यात कार्यपद्धती कशी आहे की समजा एखादा जातक आहे, तर त्याची पत्रिका तुम्हाला सर्वप्रथम दिसते, त्याचा प्रश्न दिसतो, आणि त्याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे चॅटिंगद्वारे, म्हणजे मेसेज करून. त्याच्यात सुद्धा एक खूप चांगली सोय या ऍपमध्ये आहे की समजा तुमच्याकडे वेळ नाहीये, तुम्ही ऑफिसमध्ये आहात, मार्केटमध्ये आहात, तेव्हा तुम्ही अनअवेलेबल म्हणून बटन चालू करून द्या. तुम्हाला वेळ मिळाला 15 मिनिटं, तुम्ही अवेलेबल म्हणून बटन चालू करून द्या. म्हणजे हे तुमच्या हातात असतं की केव्हा बटन ऑन करायचं आणि केव्हा ऑफ करायचं. तुम्ही तुमच्या सोयीने कोणत्याही क्षणी, तुम्हाला दिवसातून अर्धा तास, 1 तास, 4 तास, 6 तास, एखाद्या दिवशी पूर्ण दिवस जो वेळ उपलब्ध होईल त्यावेळी तुम्ही तिथे ग्रीन बटन ऑन करायचं. तुम्ही ग्रीन बटन ऑन केलं की तुम्ही उपलब्ध आहात. एक असतं की ग्रीन बटन ऑन केलं आणि त्याच्यानंतर कॉल जर तुम्ही उचलला नाही तर ती तुमची चूक मानल्या जाते, आणि त्याचं रेकॉर्ड सुद्धा तुमच्या या स्वतंत्र ऍपवर येतं. हा, तर अगदी बेसिक गोष्ट आहे की आपण उपस्थित झालो, आपल्याजवळ वेळ आहे, ग्रीन बटन चालू करा. आपल्याजवळ वेळ नाही, ते बटन ऑफ करा. एवढं ते सोपं आहे. मग समजा जातकांनी तुम्हाला प्रश्न विचारला, चॅट सुरू झाले की त्याचे पैसे सुरू होतात. पहिल्या मिनिटाचे कुठेच पैसे नसतात, कारण पहिल्या मिनिटाला आपल्याला पत्रिका पाहिजे असते, त्यांचे प्रश्न समजून घ्यायचे असतात, आणि दुसऱ्या मिनिटापासून प्रति मिनिट रेट असतात, आणि ते रेट तुमचे तुम्ही ठरवायचे असतात.
म्हणजे ही अथॉरिटी तुमच्याकडे असते की आपण आपले चार्जेस काय ठेवावे आणि प्रोफेशनल होणाऱ्या व्यक्तीने योग्य रेट कोट केले पाहिजे. त्याच्यानंतर चॅटमध्ये जेव्हा तुमचा परफॉर्मन्स चांगला दिसतो तेव्हा तुम्हाला कॉल अथॉरिटी मिळते. कॉल अथॉरिटी मिळाली की कॉलच्या माध्यमातूनही तुम्ही जातकांच्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकता. कॉल सुद्धा पहिलं मिनिट फ्री असतं आणि त्यानंतरच्या प्रत्येक मिनिटाला चार्जेस असतात की जे चार्ज तुम्हीच कोट करायचे आहेत. या 2 पायरीनंतर तुम्हाला तिसरी संधी मिळते ती म्हणजे लाईव्ह अथॉरिटी. ही खूप मोठी संधी असते. प्रत्येक ज्योतिषी हा वक्ता असायलाच हवा आहे. हे आपण वारंवार पहिल्या क्लासपासून शिकवत आलेलो आहोत. तुम्हाला अनेक विषय असतात की त्या विषयावर तुम्ही बोलू शकता. त्या पद्धतीने तुम्ही लाईव्ह मध्ये बोलायचं आहे. आता लाईव्ह मध्ये कसं जायचं त्याची एक सेपरेट स्ट्रीप नंतर आहे तेव्हा मी तुम्हाला सांगते. पण थोडक्यात आता एवढं समजून घ्या की कॉल अथॉरिटी नंतर तुम्हाला लाईव्ह अथॉरिटी मिळते. लाईव्ह अथॉरिटीमध्ये एक विषय असा घडतो की शेकडोने लोक असतात की जे तुमचे व्हिडिओ पाहतात, तुमचं बोलणं ऐकतात आणि तुमचे फॉलोअर तयार होतात. अर्थात त्यासाठी काय बोलायचं कसं बोलायचं याचं शिक्षण सुद्धा आपण देणार आहोत. कारण जेव्हा ऍप करायला घेतलं तेव्हा मला काही विषय लक्षात आले की ठीक आहे आपण शास्त्राचा अभ्यास परिपूर्ण करून घेतला, परंतु या बाबतीत आपण यापूर्वी शिकवलं नाही किंवा कोणत्याही संस्थेने कुठेच शिकवलं नाही. म्हणजे ज्यांचे ऍप सुरू आहेत त्यांनी सुद्धा शिकवलेलंच नाही, हा विषय शिकण्यात आलेला नाही आहे. तर शिक्षणात याची गरज आहे. त्यामुळे आपण ते नंतर बोलूयात. तुम्ही भाषा निवडू शकता की तुम्ही कोणकोणत्या भाषेत मार्गदर्शन करणार आहात. ही निवड तुमची असते. मग तुम्ही स्वतः बघायचं हिंदी, मराठी, इंग्रजी, जपानी, तेलुगू, कर्नाटक कोणत्या भाषा तुम्ही निवडू शकता की एवढ्या भाषांमध्ये मी मार्गदर्शन करेल. ज्या भाषेवर तुमचं प्रभुत्व असेल अशा प्रत्येक भाषा तुम्ही निवडू शकता. म्हणजे त्या भाषेचा पर्टिक्युलर जातक तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल आणि तुम्ही योग्य मार्गदर्शन करू शकाल. मग तिथे तुम्हाला इंग्रजी येत नसेल काही काळजी करू नका, इंग्रजी सिलेक्ट करू नका. इंग्रजी येत असेल तर सर्वप्रथम इंग्रजी सुरू करा, कारण आपल्याकडे भारताबाहेरचे क्लायंट प्रचंड आहे. म्हणजे आज माझा सगळ्यात मोठा प्रश्न हा असतो की प्रचंड क्लायंट असतात आणि माझ्याजवळ वेळ नसतो, विशेषतः भारताबाहेरचे. त्यामुळे भाषा निवड करताना जर इंग्रजी येत असेल तर हमखास निवडा. जी येत नसेल ती सोडून द्या, जी येत असेल ती निवडा. त्याच्यानंतर तुम्ही विषय निवडू शकता. विषय निवडमध्ये कसं असतं ना, स्पेशलायझेशन असतं की संतती प्रॉब्लेमवर तुम्ही बोलू शकताय, विवाह, परदेश गमन, कुटुंब संस्था, मानसिक आरोग्य, शारीरिक आरोग्य, वास्तू, वाहन, करिअर, कोणत्याही विषयावर तुम्ही बोलू शकता. ते विषय तिथे निवडू शकता आणि त्या विषयाचे प्रश्न असलेले जातक तुम्हाला संपर्क करतील. इथे मी तुम्हाला असं सजेस्ट करेल की जर तुम्ही स्वतःला स्पेशलिस्ट म्हणून जाहीर केलं कोणताही एक विषय घेऊन तर तुम्हाला अधिक उपयोग होतो. सर्व विषयांवर सगळे ज्योतिषी बोलू शकतात हे मला पक्क माहिती आहे की मोना आपल्या संस्थेचे तर बोलूच शकतात. तुम्ही मला हा विश्वास आहे की तुम्ही जेव्हा पत्रिका पाहता तेव्हा पत्रिकेतील कोणत्याही प्रश्नावर तुम्ही उत्तर देऊ शकतात. तरी सुद्धा तुम्ही जेव्हा स्पेशलायझेशन निवडतात तर त्याचा फरक पडतो. एक तर तिथे तुम्ही रेट थोड्या हाय घेऊ शकतात. म्हणजे एखाद्याने संतती हा विषय स्पेशलिस्ट म्हणून निवडला तर तुम्ही इतरांपेक्षा प्रति मिनिट तिथे रेट जास्त लावू शकता, कारण ते तुमचं स्पेशलायझेशन झालं. आणि तिथे येणारा जातक हा पर्टिक्युलर त्या प्रश्नाने तुमच्याकडे आला आहे हे तुमच्या लक्षात येतं. प्रति मिनिट रेट आपलं बोलणं झालं. याच्यात आपण ज्योतिषाचार्यांना एक अजून उपलब्ध करून देणार आहोत की कसं असतं, तुम्ही मार्गदर्शन करता तेव्हा अनेक गोष्टी सजेस्ट करतात, जसं काही रत्न झाले, काही क्रिस्टल झाले, काही ब्रेसलेट झाले. हे जेव्हा तुम्ही जातकांना सजेस्ट करता तेव्हा त्याच्यात तुम्हाला एक मार्जिन मिळेल आणि त्यामुळे तुमचं उत्पन्न वाढेल. आता इथे बरेच नियम सुद्धा आहेत. म्हणजे हे सगळं AI जनरेटेड असतं. त्याच्यात तुम्ही तुमचं पर्सनल नंबर दिलं, पर्सनल माहिती दिली की तुम्ही लगेच ब्लॉक होतात. मग त्याच्यानंतर माझी कितीही इच्छा असली
तरी मी तुम्हाला जॉईन करून घेऊ शकत नाही, कारण हे सगळं AI जनरेटेड असतं. तुम्ही कोणत्याही पद्धतीने जातकाशी पर्सनल कॉन्टॅक्ट करायला गेलात की तिथे तुम्ही ब्लॉक होतात, हा विषय लक्षात घ्या. आणि म्हणून सर्व ॲपवर हा नियम आहे की तुम्ही पर्सनली कुठेच जातकांसोबत संपर्क करायचा नाही. मग तुम्हाला बेनिफिट कसा होईल, तर समजा एखादा जातक आला, तुमच्याशी 3 मिनिटं 4 मिनिटं बोलला, तुमचं प्रोफाईल आपल्या ॲपवर रेडी असतं, त्या 4 मिनिटात तुम्ही त्याला योग्य मार्गदर्शन केलं की तो पुन्हा येतो, सरळ तुमच्या प्रोफाईलवर जातो आणि सरळ तुम्हाला कॉन्टॅक्ट करतो. अशा पद्धतीने फॉलोअर संख्या मोठी होत जाते. जसजसं तुमचे फॉलोअर वाढत जातात, तसतसे तुमचे रिझल्ट वाढत जातात. आणि ॲपवर कसं कार्य करायचं याचं स्पेशली मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे, कारण की मला हे माहिती आहे हा विषय तुमच्या सगळ्यांसाठी खूप नवीन आहे. मग हे मार्गदर्शन, त्याच्यात महत्वाचा विषय की तुमचं सगळ्यांचं म्हणजे पेमेंट कसं असेल. तर जसं तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, तुमचं एक स्वतंत्र ॲप असेल, तिथे तुमचा प्रोफाईल असेल, तिथे सगळं रेकॉर्ड असेल की या महिन्यात तुम्ही काय कार्य केलं. तिथेच तुम्हाला दिसून पडेल की तुमचं या महिन्याचं मानधन किती निघतंय. तर ते जे मानधन असेल ते तुम्हाला 10 तारखेला तुमच्या अकाउंटला ट्रान्सफर होतील. अशी ती सिस्टीम असेल, त्या पद्धतीने तुमचं दर महिन्याच्या 10 तारखेला पेमेंट निघेल. ॲपसाठी कशा पद्धतीने कार्य करावं, तज्ञता कशी वाढवावी, लाईव्ह मध्ये फॉलोअर कसे वाढवावे, यासाठी सुद्धा आपण विविध कार्यशाळेच्या माध्यमातून मार्गदर्शन करणार आहोत. आणि आता आपण एक कार्यशाळा डिक्लेअर पण केली आहे, त्याची पण माहिती मी तुम्हाला देईल. या प्रोजेक्टसाठी संस्थेतर्फे खूप मोठी गुंतवणूक केल्या जाते, कारण की संस्थेमध्ये असा विचार झाला आमच्या मीटिंगमध्ये की संस्थेतर्फे आपण विद्यार्थ्यांना शिकवलं, परंतु प्रोफेशनली सुद्धा त्यांना पुढे आणलं पाहिजे. आणि आजच्या जगात कॉम्पिटिशनमध्ये त्यांना उत्तम रिझल्ट मिळावे, यासाठी मग आपण हे पाऊल उचललंय. खरं तर संस्थेला ही गुंतवणूक थोडी जड जाते, परंतु संस्था ते करणार आहे. इथे दुसरी एक बाब सांगते मी तुम्हाला, संस्थेला सुद्धा इथे तुमच्याकडनं अपेक्षा असते. आणि आपल्या संस्थेत हे सुद्धा सांगते की ही अपेक्षा कायम पूर्ण होत आली आहे. म्हणजे पहिली बॅच घेतल्यानंतर मी जेव्हा पहिला मेसेज टाकला की संस्थेला मदतीच्या हातांची अपेक्षा आहे, तेव्हा जो तुम्ही भरभरून प्रतिसाद दिलेला आहे, त्यामुळे संस्था तुमच्याकडनं खूप सॅटिस्फाईड आहे. आणि म्हणूनच संस्थेलाही असं वाटतं की आपण एखादा निर्णय घ्यावा आणि कार्य करावं. कारण जेव्हा जेव्हा संस्थेने तसं आव्हान केलेलं आहे, तेव्हा तुम्ही विद्यार्थ्यांनी, ज्योतिषप्रेमींनी भरभरून प्रतिसाद सुद्धा दिलेला आहे. हे सगळं आपण का करतोय, तर प्रत्येकाला आर्थिक स्थैर्य आवश्यक आहे. या ॲपच्या माध्यमातून आपल्या संस्थेतील काही विद्यार्थी आज बऱ्यापैकी उत्पन्न कमवत आहे. अर्थात दुसऱ्या ॲपमधून, महाराष्ट्रात असं ॲप नाहीये, आपण ते लॉन्च करतोय, त्यामुळे एक आर्थिक स्थैर्य प्राप्त होईल. तुमचा स्वतःचा एक फॉलोअर क्लास तयार होईल. जसं ॲपवर तुमचा प्रोफाईल फोटो असतो, तुमची माहिती असते, तुम्ही केलेल्या कार्याचं सगळं तिथे दिशानिर्देश असतं. आणि जसजसं तुम्ही जातकांना योग्य उत्तरं देतात, योग्य माहिती देतात, तसतसं तुमचा फॉलोअर क्लास तयार होतो. अजून एक गंमत सांगते, आजच्या 21व्या शतकातला सगळ्यात मोठा प्रश्न काय असेल, म्हणजे शिक्षण, संतती, पैसा, हे सगळं सोडून द्या. याच्या पलीकडे एक सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आज प्रत्येक माणसाला एक आपला माणूस पाहिजे आहे की जिथे तो मनमोकळं बोलू शकेल. हे आपण ॲपच्या माध्यमातून लोकांशी बोलू शकतो आणि त्यासाठी लोक पाहिजे तेवढे पैसे द्यायला तयार आहे, कारण त्यांना एक स्वतःचा माणूस पाहिजे, ज्याला आपण फॅमिली ज्योतिषी असं म्हणू शकतो. किंवा एक ती सिस्टीम असते की त्याला काय म्हणतात श्वेता, असं जाऊन स्वतःबद्दल खूप काही सांगितलं जातं आणि ते बाहेर कुठेच लीक होत नाही, असं काहीतरी ती सिस्टीम असते. तर ती सोय सुद्धा ज्योतिषी देऊ शकतात. किंबहुना ती कला ज्योतिषांमध्ये असते, कारण बाकी ठिकाणी कसं असतं की वन वे असतं. आपल्याकडे जेव्हा जातक बोलत असतो, तेव्हा आपल्या समोर त्याच्या कुंडली असते, म्हणजे त्याचा आरसा असतो.
त्याला आपण चांगल्या पद्धतीने समजून घेऊ शकतो आणि त्याच्या भावना आपण समजून घेऊ शकतो. त्यामुळे आपल्याला तिथे एक वेगळी संधी मिळणार आहे आणि त्यासाठी आपण स्वतंत्र ऍक्टिव्हिटी सुद्धा घेणार आहोत. तुमचा फॉलोअर क्लास तयार करणं, प्रॉडक्ट म्हणजे आता ऑन कॉल ऑन चॅट प्रश्न हा कसं असतं ना, लाईव्ह जेव्हा तुम्ही जाता एखाद्या विषयावर बोलता आहात तेव्हा लोकांच्या मनात जे प्रश्न आले ते तुम्हाला कॉलच्या माध्यमातून चॅटच्या माध्यमातून प्रश्न विचारू शकतात. मग त्याची दोन पद्धती असतात. एक तर तुम्ही ओपनली सगळ्यांसमोर उत्तर द्यायचं, ते वेगळे कॉल असतात, प्रायव्हेट कॉल आणि ओपन कॉल. तर तसं तुम्ही उत्तरं जरी दिली तर एखाद्याला जेव्हा तुम्ही फ्री मार्गदर्शन करतात तेव्हा इतर 4 लोक जे ऐकत असतात ते तुमच्याकडनं पेड मार्गदर्शन घेतात. मग लाईव्ह कार्यक्रमाच्या मध्ये त्यांचा कॉल आला तर तुम्ही तो कॉल घेऊ शकता आणि त्याचे चार्जेस तुम्हाला प्राप्त होतात. चॅट सुद्धा करू शकतात लाईव्ह कार्यक्रमाच्या मध्ये. ते काही पेड असतात, काही अनपेड असतात. ते डिपेंड करतं. जेव्हा सगळ्यांना ऐकायला उत्तरं जातील असं चालणार असेल तर ते अनपेड असतं आणि जेव्हा प्रायव्हेट असतं तेव्हा ते पेड असतं. सीमा हटेकर मॅडम, स्क्रीनवर ड्रॉ करू नका. त्यांची मुलगी असेल. ओके. थोडक्यात सांगायचा मुद्दा, हे खूप मोठं संधी असलेलं व्यासपीठ आहे. इथून तुमच्यासाठी वैयक्तिक फॉलोअर तयार होतात, मोठ्या प्रमाणावर होतात, हजारोने, शेकडोने, लाखोने सुद्धा होऊ शकतात. ते तुमच्यावर डिपेंड करतं आणि त्यासाठी तुम्ही काय काय करायला हवं यासाठी संस्था कायम तुमच्या सोबत राहील. संस्थेचा प्रत्येक अधिकारी तुमच्या सोबत राहील आणि आपण त्या पद्धतीने प्रयत्न करणार आहोत. हे खूप मोठं ब्रँड मार्केट आहे. महाराष्ट्रात आहे, भारतात आहे आणि भारताच्या बाहेर सुद्धा आहे. महाराष्ट्रात आज मराठीमध्ये आपण पहिले आहोत आणि ही आपल्यासाठी खूप मोठी संधी आहे की आपण पहिले आहोत. त्यामुळे आपल्याला निश्चितच जास्त मोठी संधी इथे मिळणार आहे. आपण जेवढ्या पत्रिका पाहतो तेवढी तज्ञता मिळते, कारण की या शास्त्राचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य असं आहे की जसजसं तुम्ही पत्रिका पाहत जातात तसतसं त्यातलं ज्ञान वाढत जातं आणि त्या ज्ञानाला कुठेच तोड नाही. ते ज्ञान तुम्हाला प्राप्त झाली, ती तज्ञता प्राप्त झाली की हळूहळू एकेका 2-2 मिनिटात तुम्ही पूर्ण पत्रिकेचं फलकथन करू शकता आणि ते सहज शक्य होतं, कारण की ते शास्त्राची तेवढी महत्ता आहे की तुम्ही जेवढ्या जास्त पत्रिका पाहतात तेवढं पटकन तुमच्याशी पत्रिका बोलायला लागते. तुमच्या उपलब्ध वेळेनुसार तुम्हाला कार्य करायचं आहे. जेव्हा तुम्ही उपलब्ध नसाल तेव्हा सरळ बटन ऑफ करायचं आणि निवांत बसायचं खुर्चीवर. जेव्हा मानसिकता नसेल जातकांशी बोलायला तेव्हा सुद्धा बटन ऑफ करायचं आणि जेव्हा वेळ उपलब्ध असेल, मानसिकता असेल, तेव्हा बटन ऑन करायचं आणि मग कार्य करायचं. मग यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? शास्त्राचा अभ्यास जो तुमचा खूप सखोल झालेला आहे हा विश्वास मला आहे. कारण आपण ज्या विविध योजना राबवतो किंवा ज्या पद्धतीने परीक्षा घेतलेल्या आहेत त्या परीक्षांमध्ये ऑब्जेक्टिव्ह प्रश्न जास्त होते आणि शास्त्राचा डीप अभ्यास केल्याशिवाय तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह प्रश्नाची उत्तरं देता येत नाही. किंवा दसरा संकल्प सारखा जेव्हा आपण स्पर्धा घेतली होती आणि ज्या स्पीडने जितक्या कमी मिनिटात तुमच्याकडनं उत्तर आली होती ती जबरदस्त होती. म्हणजे तुमचा अभ्यास झालेला आहे हा तुमच्यापेक्षा अधिक विश्वास मला आहे. दुसरा विषय तो ऑनलाईन मार्गदर्शनाचं स्किल. तिथे आपल्याला थोडे परिश्रम करावे लागतील, तुम्हालाही करावे लागतील, मलाही करावे लागतील. त्यासाठी मी स्वतंत्र सिलेबस सुद्धा तयार केलेला आहे. काय ट्रेनिंग द्यावं, कोणत्या कोणत्या गोष्टी असायला हव्यात याचा विचार सुरू असून त्या दृष्टीने सुद्धा संस्थेत कार्य सुरू झालेलं आहे. हे लाईव्ह कार्यक्रमात लाईव्ह कसं जायचं त्याचा एक स्वतंत्र ऍप असतो. पुन्हा एका ऍपमध्ये अनेक ऍप असतात, तर लाईव्ह प्रोग्रामसाठी स्वतंत्र ऍप असतो, तो डाउनलोड करायचा. तिथे तुमचं नाव आणि जीमेल आयडी द्यायचं. मग काही परवानग्या लागतात ऍपला, त्या सगळ्या हो म्हणत जायचं. त्या सगळ्या परवानग्या दिल्यानंतर तुम्ही लाईव्ह जाऊ शकतात. मग उपस्थित लोकांमध्ये, प्रेक्षकांमध्ये तुम्ही चॅट करू शकतात, कॉल घेऊ शकतात.
लाईव्ह मध्ये तुमच्याजवळ दोन पर्याय असतात, की डायरेक्ट लाईव्ह जाणं किंवा शेड्यूल लाईव्ह करायचं. म्हणजे आपल्याला माहिती आहे आपल्याला सोमवारी दुपारी 3 वाजता वेळ मिळणार आहे, तर तुम्ही शेड्यूल लावू शकता. शेड्यूल लाईव्ह मध्ये तुम्ही विषय देऊ शकतात, की एखादा करंट विषय आहे त्या विषयावर तुम्ही सोमवारी दुपारी 3 वाजता किंवा 12 तारखेला दुपारी 4 वाजता बोलणार आहात. म्हणजे ज्यांना त्या विषयाचे अट्रॅक्शन असेल ते विशेषतः उपस्थित असतात. आणि ती उपस्थिती प्रचंड असते, म्हणजे युट्यूब पेक्षाही जास्त इथे उपस्थिती मिळते लाईव्हला, कारण ते पर्टिक्युलर ऍप डाउनलोड केलेले प्रेक्षक असतात. मग आता लाईव्ह तुम्ही नवीनच जाणार आहात, मग त्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे? एक तर आपल्या झूम मिटिंगने तुम्हाला सगळ्यांना शिकवून दिलेलं आहे की फ्रेम कशी सेट करावी. झूम मीटिंग मध्ये आपण आडवा मोबाईल धरतो, इथे उभा धरायचा आहे. बेसिक फरक आहे तो थोडासा. त्याच्यानंतर कॅमेरा सेट करणं, अँगल सेट करणं, बॅकग्राऊंड मध्ये आवाज यायला नको. जसं आज मीटिंगच्या सुरुवातीला आले, मग वकील मॅडम म्हणाले आवाज बंद करा, मग तुमचे आवाज बंद झाले. तर त्या पद्धतीने ते सेट करायचं असतं. कारण की आपण जेव्हा प्रोफेशनल हा शब्द वापरतो तेव्हा आपल्याला अशी कोणतीच परवानगी नसते की आपल्या बॅकला आवाज येत आहे, आपला मोबाईल प्रॉपर नाहीये, तशी परवानगी आपल्याला मिळत नाही. इथे कॅमेरा व्हर्टिकल धरायचा आहे, त्याच्यात एक ट्रायपॅड मिळतं. अमेझॉनवर अनेक मिळतात, म्हणजे 100-150 पासून 500 पर्यंत वेगवेगळ्या किमतीचे मिळतात. साधारणपणे मी सरासरी 300 लिहिलंय. कोणताही ट्रायपॉड तुम्ही विकत घेऊ शकता, त्याच्यात मोबाईल अटकवला की तुम्ही लाईव्ह साठी रेडी. तुमच्या चेहऱ्यावर योग्य प्रकाश असला पाहिजे, ही बेसिक गरज आहे. मग त्यासाठी तुम्ही रिंग लाईट वापरू शकता, स्वस्त येतो खूप, किंवा स्पॉटलाईट वापरू शकता. ते लाईट वापरलंय कसं होतं ना, की तुम्ही जेव्हा बोलता आहात, लोक तुम्हाला ऐकत आहेत, तेव्हा लोकांना तुमच्याबद्दल सकारात्मकता वाटली पाहिजे. त्याच्यात रंग महत्वाचा नाही, परंतु प्रकाश महत्वाचा आहे, की चेहऱ्यावर प्रकाश हा असायला हवा. तर तसे तुम्ही लाईट घेऊ शकतात. त्याच्यानंतर बॅकग्राऊंडला लाईट कलर वापरणं, कारण बॅकग्राऊंडला खूप डार्क रंग असेल तर इफेक्ट चांगला मिळत नाही. त्यामुळे लाईट कलरचा कोणताही पडदा तुम्ही लावू शकतात, भिंत निवडू शकतात. अनेक भिंतींना ऑफ व्हाईट क्रीम कलर असतो, स्काय कलर असतो, तो चालतो. किंवा सरळ ब्लर व्हिडिओ करू शकतात, बॅकग्राऊंड ब्लर, की जिथे प्रश्न मिटतो. तर थोडक्यात बॅकग्राऊंड कडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे, की तुमच्या पाठीमागे नेमकं कोणतं स्वरूप दिसणार आहे. त्याच्यानंतर अत्यंत महत्वाचं म्हणजे कपडे प्रेझेंटेबल असले पाहिजे, व्यवस्थित स्वच्छ प्रेस केलेले, तयार होऊन तुम्ही बसलं पाहिजे. या गोष्टींना खूप महत्व असतं. की कसं असतं, तुम्ही बोलतात नंतर पहिल्या क्षणी तुमचा प्रभाव पडतो तो तुमच्या चेहऱ्यावरून, दिसण्यावरून. त्यामुळे प्रॉपर दिसणं हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे, की तुम्हाला पाहून समोरच्यांना हा विश्वास वाटला पाहिजे की हो, तुम्ही त्यांना योग्य मार्गदर्शन करणार आहात. आणि त्यासाठी प्रेझेंटेबल होऊन बसणं हे अत्यंत आवश्यक आहे. लाईव्ह साठी विषय निवड हा खूप महत्वाचा विषय असतो. आता आपल्या शास्त्रामध्ये शेकडो नाही हजारो विषय आहेत की ज्याच्यावर आपण बोलू शकतो. आपण हे सुद्धा करणार आहोत वर्कशॉपमध्ये, की तुम्हाला विषय निवडून देणं, मग एखादा विषय निवडल्यावर त्याची मांडणी कशी करायची आहे, तो कोणत्या पद्धतीने उचलत न्यायचा आहे, याची सगळी माहिती आपण देणार आहोत. कारण प्रॉपर विषयावर प्रॉपर जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा लाईव्ह कार्यक्रमाच्या माध्यमातून तुमचा खूप मोठा फॉलोअर वाढतो. आणि या फॉलोअरच्या माध्यमातून तुम्हाला अनेक पत्रिका बघायला मिळतात, अनेक जातक मिळतात, आणि अर्थात अर्थार्जन सुद्धा होतं. वैयक्तिक माहिती देऊ नका. मी तेच सांगितलं, सुरुवातीलाही सांगितलं की आता AI चा जमाना आहे. तुम्हाला कितीही स्वतःवर कॉन्फिडन्स असला तरी AI स्वतः संशोधन करून घेतं आणि AI स्वतः ब्लॉक करून घेतं. आणि AI ने ब्लॉक केलं एखाद्या ज्योतिषाचार्यांना, की माझी श्वेता मॅडमची किंवा संस्थेच्या कोणत्याही अधिकाऱ्याची कितीही इच्छा झाली तरी आम्ही तुम्हाला अनब्लॉक करू शकत नाही, हा त्यातला मुद्दा आहे. म्हणून वैयक्तिक माहिती देऊ नये.
मग लाईव्ह किती वेळ असावं, तर साधारणपणे 1 तासाचं लाईव्ह तुम्ही घेऊ शकता. 1 तासामध्ये कसं बोलायचं आहे त्याचं मार्गदर्शन आपण तुम्हाला देणार आहोत. श्रोत्यांना कसं जोडून घ्यायचं, विषय कसे निवडायचं, बॉडी लँग्वेज कशी असावी, मुद्द्यांमध्ये कुठे बोलावं, कुठे थांबावं, कुठे पॉज घ्यावेत, असे अनेक विषय असतात. ते आपण तुम्हाला शिकवणार आहोत. किंवा गेली अनेक वर्ष तुम्ही शिकत आहात, अभ्यासात तुम्ही तज्ज्ञ झालेला आहात. 5-5 वर्ष आपल्या संस्थेतही तुम्ही अभ्यास केलेला आहे, त्यामुळे तुम्हाला बरेच विषय येत देखील आहेत. लाईव्ह कार्यक्रमामध्ये व्हिडिओ कॉल सुद्धा येतो. तर तो सुद्धा प्रायव्हेट असू शकतो किंवा पब्लिक असू शकतो. पब्लिक असेल तर त्याचं पेमेंट नसतं, प्रायव्हेट असेल तर पेमेंट असतं. परंतु पब्लिक कॉल असला आणि त्याला सुद्धा तुम्ही योग्य मार्गदर्शन केलं तर इतर प्रेक्षकांना तुमच्या ज्ञानाची डेप्थ कळते. म्हणजे ते वाया जातं असं आपण म्हणू शकत नाही. आपल्याला थोडं ब्रॉड व्हावं लागेल. सोशल मीडियाच्या जगात आपण वावरतोय. सोशल मीडियाच्या जगात आपले जे जुने विचार होते किंवा एक शॉर्ट विचारसरणी ती आपल्याला उचलून ठेवावी लागते आणि ब्रॉड विचारसरणीने पुढे जायचंय. आपण जेवढं ब्रॉड विचार करू तेवढी आपली प्रगती इथे जास्त होते. हा नियम तुम्ही हवं तर लिहून ठेवा. त्याच्यानंतर ऑडिओ कॉल सुद्धा पब्लिक आणि प्रायव्हेट दोन्ही प्रकारचे असतात. दोघं आपल्याला बेनिफिशियल असतात. आता होतं कसं ना, जिथे चांगली माणसं असतात तिथे वाईटही असतात. 99.999999 सगळे चांगले असतात, परंतु एखादा कधीतरी वेगळ्या प्रवृत्तीचा माणूस येऊ शकतो. तर त्याला आपल्याला ब्लॉक करण्याचा अधिकार आहे. म्हणजे तुमचा लाईव्ह कार्यक्रम सुरू आहे, तुम्ही छान बोलता आहात, प्रेक्षक मनापासून ऐकत आहेत, तर एखादी उपद्रवी प्रवृत्ती असते समाजातली, ती उपद्रव करायला चाललेली असते, तर त्या उपद्रवी व्यक्तीला तुम्ही सरळ ब्लॉक करू शकता. ती अथॉरिटी आपण तुम्हाला या ऍपवर दिलेली आहे. वैयक्तिक तुम्हाला ते बटन देण्यात येणार आहे. हा निर्णय घेताना आम्हाला संस्थेत खूप वेळा आम्ही सगळ्या पद्धतीने विचार केला. मग आम्हाला ज्योतिषाचार्यांवर विश्वास वाटला की आपले ज्योतिषाचार्य खरोखर जे त्रासदायक असतील त्यांना ब्लॉक करतील. आणि हा विश्वास तुम्ही सार्थ ठरवा. योग्य व्यक्तीला ब्लॉक करू नका आणि अयोग्य व्यक्तीला ब्लॉक करा. ऍपचे काही इमेजेस दाखवते मी तुम्हाला अजून त्याच्यात डेव्हलपमेंट होणार आहे. इथे जनरल ज्याला मार्गदर्शन हवं आहे त्याला या पद्धतीची विंडो दिसेल. युजरला सुद्धा कोणत्या पद्धतीची विंडो दिसणार आहे, तिथे नेमकं कशा स्टेप्स असतील त्यासाठी मी तुम्हाला हे दाखवते. आपण कलर कॉम्बिनेशन हे उचललेले आहेत. इथे तुमचा फोटो येईल, फोटो समोर तुमचं नाव असेल, उपस्थित आहात की नाही आहात, लाईव्ह कॉलसाठी की व्हिडिओसाठी हे सगळं इथे क्लिअर असेल की जे तुम्हाला पाहता येईल आणि याच्या बॅकला रेकॉर्ड तुमच्याकडे स्वतंत्र असेल. ही जी टीक असते ती तुम्ही ऑथोराइज्ड आहात हे सांगणारी असते. हे आपलं बॅनर वगैरे आपण केलेले आहेत. असे अनेक प्रोडक्ट आपण ऍपवर ठेवणार आहोत की ज्याच्यातून तुम्ही जे सजेस्ट कराल ते विक्री होईल आणि ते विक्री झाले की त्याच्यातून तुम्हाला योग्य पर्सेंटमध्ये प्रॉफिट प्राप्त होईल. हे वेगवेगळे प्रोडक्ट आहेत. अशा पद्धतीने ते असणार आहे. इथपर्यंत कुणाला काही प्रश्न? हे खूप सोपं वाटतंय, खरंच सांगते, पण त्यासाठी प्रचंड हार्डवर्क आहे. म्हणजे ज्यांना यातलं कळत असेल ते सांगतील किंवा काय, पण हे सोपं अजिबात नाहीये. इथपर्यंत कुणाचे काही प्रश्न आहे? पुढचं घेऊ. त्यांचे नाही प्रश्न असतील त्यांनी हँड रेज करा. हा, योगेश पाठक सर विचार. काय नाही, इथपर्यंत काहीच अडचण नाही. मॅडमने खूप छान पद्धतीने सांगितलेलं आहे आणि खूप अतिशय उत्कृष्ट प्रकारे सांगितल्यामुळे संपूर्ण व्यवस्थित लक्षात आलेलं आहे. ओके ओके. अजून कोणाला काही प्रश्न? श्वेता मॅडम, मी बोलू का एक मिनिट? हो सर, बोला ना. ज्योतिताई, खूपच सुंदर तुम्ही त्याला समजावून सांगितलंय.
मी थोडासा एक अनुभव सांगतो की मागच्या वर्षी एक म्हणजे हिंदीची ऍप होती, त्या लोकांनी मला कॉल केला होता आणि मी होतो महिना 2 महिना होतो त्यांच्यावर. मग मला जेव्हा पुण्याला दुसरा जॉब लागला मी तेव्हा त्यांना रिक्वेस्ट केली की आता मी नाही करू शकत. पण खरंच हे खूप इंटरेस्टिंग आहे आणि जेव्हा आपल्याकडे खरंच टाइम असतो तेव्हा आपण त्याला ऑन करून बसायचं आणि तितक्या वेळेत ते भर 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 पण इतकं काम येतंय त्याच्यामध्ये, म्हणजे खरंच हे खूपच प्रचंड काम आहे. आणि खूप एकदा झालं की स्वयंस्फूर्तीने आपण काम करू शकतो याच्यामध्ये. होय. आणि तुम्ही हा जो प्लॅटफॉर्म अवेलेबल करताय म्हणजे हेड्स ऑफ टू यू. म्हणजे असं कोणी थिंकिंग केलंच नाहीये म्हणजे, आणि मराठीमध्ये आपण पहिल्यांदा येतो याच्यामध्ये. आणि खूप मोठा मार्केट आहे, म्हणजे काही सांगूच नाही शकत इतका मोठा मार्केट आहे याच्यामध्ये. आणि लोक अगदी तयार बसलेले आहेत, म्हणजे इतक्या लोकांना असे प्रश्न असतात याच्यामध्ये अगदी. होय. ग्रेट ग्रेट मॅडम, थँक्स. आणि तुमचं तो गाणं खूपच भारी होतं बरं. गाणं खूपच भारी होतं. आपलं म्हणायचं. हम्म. मॅडम आपलं रेकॉर्डिंग मिळणार का? थोडं उशिरा जाईल झालो मी. पुढे जाऊया अजून, मग नंतर आपण थोडं गप्पा करू शकतो, शेवटी प्रश्न उत्तर घेऊ शकतो. हो मॅडम, चालेल. हे रेकॉर्डिंग मिळणार आहे का मॅडम? थोडं उशिरा जाईन झालो मी. प्रशांत नेडगावकर बोलतोय नाशिकहून. आता इथे एक महत्वाचा विषय असा येतो की दोन गोष्टी जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितल्या की एक आहे ज्योतिषाचं ज्ञान की जे तुम्हाला सगळ्यांना भरपूर आहे, आणि दुसरं येतं समुपदेशन कला. ती सुद्धा तुमच्याकडे आहे, परंतु ऑनलाईन समुपदेशन कला ही थोडी वेगळी आहे. प्रत्येक मार्केटचं एक वैशिष्ट्य असतं. हे मार्केट प्रचंड मोठं आहे. शेकडो, हजारो, लाखो लोक तुमच्याकडनं मार्गदर्शन घ्यायला तयार बसलेले आहे. पण होतं कसं की आपलं फर्स्ट प्रेझेंटेशन, की आपण नेमकं काय बोलतोय, केव्हा बोलतोय, कसं बोलतोय, हे सुद्धा एक क्वालिफिकेशनचा विषय आहे आणि त्याला आपण व्यवस्थित ट्रेनिंग देणार आहोत. या बाबतीत मी तुम्हाला थोडंसं अभिमान म्हणा त्याच्याने सांगेल की यापूर्वी जे ॲप सुरू झाले त्यांनी असं ट्रेनिंग नाही दिलं. आपण अगोदर ट्रेनिंग देणार आहोत आणि त्यानंतर ॲप सुरू करीत आहोत. म्हणजे आपल्याकडे जे ज्योतिषाचार्य येतील ते तज्ज्ञ होऊन आलेले असतील की ऑनलाईन कसं बोलायचं आहे. त्यासाठी आपण 2 फेब्रुवारीला एक कार्यशाळा घेतली आहे. अगोदर ती प्रत्यक्ष आणि ऑनलाईन ठरवली होती, झूमवर ठरवली होती. तर आता आपण ती झूमवरच घेणार आहोत. याच्यात कसं असतं की जातकांची विश्वसनीयता मिळवणं हा सगळ्यात महत्वाचा विषय असतो, की फेथ वाटलं पाहिजे. ही ग्रोईंग इंडस्ट्री आहे आणि ग्रोईंग इंडस्ट्रीमध्ये एक विशिष्ट वेग घेऊन तुम्हाला चालायचं आहे. एक तर तुम्ही पुढे जा किंवा तुम्ही मागे फेकल्या जाणार. तुमच्याकडे तिसरा पर्याय नसतो. ही या इंडस्ट्रीचं एक लिमिटेशन आपण म्हणू शकतो. आणि जर आपल्याला पुढे जायचं असेल तर आपल्याला तज्ञता हासिल करावी लागते, ती मिळवावी लागते, त्यासाठी परिश्रम करावे लागतात. त्यातलं ज्ञान तुम्ही मिळवलेलं आहे. फक्त समुपदेशन कलेचे काही विषय तुम्हाला शिकायचे आहेत. ॲस्ट्रोलॉजी शिका, मास्टर व्हा आणि जागतिक पातळीवर ॲज अ प्रोफेशनल पोहोचा, या दृष्टीने आपण ही वर्कशॉप ठेवलेली आहे. वर्कशॉपमध्ये अभ्यासक्रम ठरवताना आपण मुख्य काही विषय दिलेले आहे की ऑनलाईन मार्गदर्शन करताना तर्क कसे वापरावे. कारण वेळ कमी असतो, 1 मिनिटं 2 मिनिटं. कारण पहिल्या 2 मिनिटांमध्ये जर जातक इम्प्रेस झाला तर तो तुमच्याशी जुडून राहतो, नाहीतर त्याला दुसरे ज्योतिषाचार्य उपलब्ध असतात. ही सुद्धा या ॲपची एक मर्यादा म्हणू शकतो, कारण शेकडो ज्योतिषाचार्य तिथे उपस्थित असतात. त्यामुळे तुम्हाला पटकन जातकाला इम्प्रेस करता यायला हवं, ती बेसिक गरज आहे. ती कॉम्पिटिशनमध्ये तुम्हाला टिकायचं असेल तर ते अत्यावश्यक आहे. त्यानंतर थेट प्रश्न शोधायचा कसा, त्या भविष्यातील घटनांचा कसा अंदाज घ्यायचा आणि तो मांडायचा कसा, हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. अनेक वेळा जातकाला सकारात्मक दृष्टिकोन द्यावा लागतो. जातक केव्हा काय विचारेल आणि या पद्धतीत केव्हा काय विचारेल, तो किती फ्रस्ट्रेट होऊन आलाय, हे किती यशस्वी होऊन आलेला आहे ते आपल्याला माहिती नाही. तो कितीही फ्रस्ट्रेट होऊन आपल्या समोर आलेला असेल तर आपल्याला ठामपणे, प्रेमाने, विश्वासाने त्याला सकारात्मकता देणं हे आपलं त्या क्षणाचं कौशल्य असतं.
त्यासाठी काय करायचं हे सुद्धा आपण शिकवणार आहोत. मग याच्यात कोणकोणत्या पद्धती वापरायच्या, कोणती पद्धत केव्हा वापरायची, जे पद्धत केव्हा वापरायची. श्रीधर जोशी सर, आपण हे एवढं संपलं की तुमची प्रश्न घेऊयात, तोपर्यंत हात खाली करा. जे पद्धतीचा वापर केव्हा आणि कसा करायचा, कारण आपल्या संस्थेतले काही विद्यार्थी जसं रामदुर्गेकर मॅडम झाले, मराठे सर झाले, किंवा अनेक अभ्यासक जे आता ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर कार्य करत आहेत, त्यांनी जे पद्धतीचा वापर केला आणि त्यांना खूप चांगले रिझल्ट्स मिळाले, तर त्याचा वापर केव्हा आणि कसा करायचा ते सुद्धा आपण वर्कशॉपमध्ये शिकवणार आहोत. त्याशिवाय एक शॉर्टकट मेथड असते मूलांक. जातकाची फक्त जन्मतारीख आपल्याला कळली की त्याच्यावरून आपल्याला तो जातक लक्षात येतो, पण जातकाची मेंटॅलिटी लक्षात येते आणि त्याला काय बोलायचं हे पटकन आपल्या लक्षात येतं, किंवा कोणत्या टोन मध्ये बोलायचे ते सुद्धा लक्षात येतं. जातकाचा मूलांक जर अग्निप्रधान असला तर त्याच्याशी कसं बोलावं, पृथ्वी प्रधान असला तर कसं बोलावं, म्हणजे आपल्या शास्त्राने आपल्याला खूप सोपे मार्ग दिलेले आहेत, खूप काही करावं लागत नाही. त्याच्यानंतर संकेत शास्त्र एक आहे, त्याचा वापर केव्हा, कसा आणि किती करावा. खूप जास्त करून चालत नाही आणि अगदी दुर्लक्ष करून चालत नाही, कारण खूप वेळा आपल्या शास्त्राचं हे एक अजून वैशिष्ट्य किंवा ईश्वराचे आशीर्वाद आपल्यावर असतात की ते आपल्याला संकेत देतात की हे चुकणार आहे किंवा बरोबर येणार आहे. त्याचा वापर कसा आणि किती करायचा त्याला सुद्धा एक कॅल्क्युलेटेड पद्धत आहे, ती सुद्धा आपण शिकवणार आहोत. मग ऑनलाईन मार्गदर्शनासाठी तुम्हाला डे टू डे मध्ये काही अभ्यास करावा लागेल का, तर हो, नक्कीच करावा लागेल. तो कोणता करावा लागेल, कसा करावा लागेल आणि किती करावा लागेल ते सुद्धा आपण शिकवणार आहोत. त्यासाठी किती वेळ द्यायचा ते सुद्धा शिकवणार आहोत. त्याच्यानंतर उपाय कसे द्यावे हा सुद्धा मोठा प्रश्न असतो की ऑनलाईन जेव्हा जातक येतात तेव्हा त्यांना उपाय हवेच असतात. ते उपाय केव्हा द्यावे, कसे द्यावे, आणि हे सगळे करत असताना आपण स्वसंरक्षण टीप यापूर्वी अनेक कार्यशाळांमध्ये शिकवली, ती वेगळी होती. त्यापेक्षा ऍडव्हान्स टेक्निक आपल्याला इथे वापरावी लागेल आणि त्याही पेक्षा स्वतःची कार्यक्षमता वाढवणं हे खूप गरजेचं आहे. ती कार्यक्षमता कशी वाढवावी हे सुद्धा आपण शिकवणार आहोत आणि 20% तुमची कार्यक्षमता वाढू शकते. म्हणजे आज जर तुम्ही दिवसाला 6 तास काम करत असाल, 8 तास काम करत असाल, तर त्यात 2 तास कामाचे तुमचे वाढतील आणि तुमच्या चेहऱ्यावरील उत्साह आणि आनंद कायम राहील. या पद्धतीने या वर्कशॉपचा अभ्यासक्रम आपण साधारणपणे ठरवलेला आहे. तर ऍप बनवतोय आहे, ऍप उपलब्ध करून देतो आहे आणि ऍपचा वापर कसा करावा यासाठी एक स्वतंत्र वर्कशॉप सुद्धा घेण्याचा आपला 2 तारखेला प्रयत्न आहे. तर आता तुम्ही प्रश्न विचारू शकतात आणि सवाई सरांनी तर सांगितलं, त्याशिवाय अजून ज्यांनी ज्यांनी पूर्वी काम केलेलं आहे, म्हणजे संजीवनी मॅडमने केलेलं आहे ऑनलाईन काम, किंवा मराठे सरांनी केलेलं आहे, भूषण बोंडे सरांनी केलेलं आहे, आपल्या संस्थेतील अच्छा डहाणकर सरांनी केलेलं आहे, आपल्या संस्थेच्या भरपूर विद्यार्थ्यांनी केलेले आहेत, ते सुद्धा त्यांचा अनुभव शेअर करू शकतात. एक लक्षात घ्या, ब्रॉड माइंड ही गरज आहे. आपण सगळ्यांनी मिळून सोबत चालायचे आहे, स्वतःचा विकास आणि स्वतः सोबत संस्थेतील प्रत्येक विद्यार्थ्याचा विकास या दृष्टीने आपल्याला कार्य करायचं आहे. तर रेडी आहात सगळे? येस. तर आता श्वेता मॅडम, कोणाला बोलायचं असेल बघ. संजीवनी मॅडमचा अनुभव ऐकावा का मॅडम? कारण की त्या म्हणजे आपल्या संस्थेशिवाय इतर कुठल्याही संस्थेतून त्यांनी अभ्यासक्रम केलेला नाहीये. त्या फक्त आपल्या संस्थेतल्या सर्टिफिकेट्सवर त्यांचं सिलेक्शन झालंय आणि त्या गेल्या 3 वर्षांपासून त्या ऍपवर काम करतायत. तर मला असं वाटतं की त्यांचा नेमका अनुभव काय आहे ते आपण ऐकावं. संजीवनी मॅडम. नमस्कार. मी सगळ्यांना सांगते की माझा अनुभव खूपच, इथे मी काम करायला लागले ऍप वरती थोडा आणि आवाज त्याच्यानंतर मोठा, माझं माईक वगैरे किंवा थोडं जवळ धरता येईल.
ऍप मध्ये काम करायला लागल्यानंतर एक्सपिरियन्स खूप वाढतो आणि मला तरी असं वाटतं की सर्वांनी या ऍपचा उपयोग करावा, जेणेकरून तुमचं शास्त्राचा अभ्यास अजूनही सखोल होतो. कारण हे कसं आहे की ह्याला प्रॅक्टिस लागते. आपण अभ्यास केला, सर्टिफिकेट कोर्स केला, कितीही अभ्यास केला तरी प्रॅक्टिस शिवाय कोणतीही गोष्ट साध्य होत नाही. तर आपण जेव्हा ह्याच्यावरती ऍपवरती आपल्याला जे काही प्रश्न पडतात आणि आपण आपलं सुधारणा करत जातो ऍक्च्युली, की नाही आज माझं इथे चुकलंय, आता उद्या मी असं सांगताना मला त्याच्याकडे लक्ष द्यायला लागेल आणि ते लक्ष दिलं तर हा एक्सपिरियन्स खूप भारी आहे आणि खरंच सगळ्यांनी ह्या ऍपचा उपयोग करावा आणि आपलं ज्ञानात अजूनही भर होते. कारण लोकांचे समोरून प्रश्न काय येतात, त्या प्रश्नाला उत्तर इतकं सुंदर रंगवून द्यायला लागतं, तर ते लोक आपल्याला कॉलवरती आणि चॅटवरती परत मॅम आम्ही तुमचं लाईव्ह सेशन पाहिलं आणि आम्हाला असं वाटतंय की तुमच्याकडनं आम्हाला योग्य ते उत्तर मिळेल. आणि त्याप्रमाणे मी देत गेले आणि माझे फॉलोअर्स आता जवळजवळ 4,000 झालेले आहेत. एवढ्या ग्रेट. लोकांना तुम्ही दिवसातनं जर 30 एक पत्रिका बघितल्या तर 30 पत्रिकांमध्ये प्रत्येक पत्रिकेमध्ये काय प्रॉब्लेम आला तुम्हाला आणि समोरची व्यक्ती सांगते आणि आपला कॉन्फिडन्स इतका वाढायला पाहिजे की समोरच्याला आपलं भविष्य सांगताना असं वाटलं पाहिजे की नाही तुमच्या तोंडून हे निघालंच हवं की तुमच्याकडे आत्ता हा प्रश्न आहे, असा प्रॉब्लेम आहे. जास्त करून प्रेम प्रकरणावरती पत्रिका खूप येतात. मुलं प्रेम फसलं आहे या विषयावरती खूप बोलत असतात आणि त्यांना आपण बरोबर पॉइंट वरती पकडणं हे आपली कला आहे आणि ते ऐकल्यानंतर बाकीचे लोक ऐकत असतात तेव्हा त्यांचा हे वाढतो की नाही ह्या मॅमने अगदी बरोबर त्यांचा पॉइंट पकडला. एखादा व्यक्ती समोरनं भविष्य विचारतो, प्रेम प्रकरणावरती तो नीट बोलू शकत नाही. त्याला मी विचारते की का रे बाबा तुझं काही प्रेम प्रकरण चालू आहे का? तर असं डायरेक्ट नाही बोलू शकत, पण तुम्ही त्यांना ह्या पद्धतीने विचारलं तर तो तिथून नाहीच म्हणतो. का तर त्याला खूप गिल्टी वाटत असतं त्यावेळेस आणि तो सांगायला खूप लाजत असतो किंवा त्याला ते काही बरोबर वाटत नाही. एवढ्या लोकांपुढे मी हे कसं सांगू की माझं होतं. पण आपला कॉन्फिडन्स काय आहे ते त्यांना दाखवायला लागतं की नाही बाबा तुझे ग्रह असे असे आहेत. त्यामुळे तुझं हे प्रेम प्रकरण होतं आणि आता ब्रेकअप सध्या झालेलं आहे. काही कारणाने हे तुम्हाला सिद्ध करायला लागतं त्याच्याकडनं हळूच, हो मॅम होतं. पण ब्रेकअप झालं आहे. हा विषय तो बोलतो तेव्हा समोरचे लोक एकदम फॉलोअर्स वाढायला लागतात की अरे बापरे मॅमनी सांगितलं आणि त्यांनी लपवलेली गोष्ट ह्यांनी उघडी केली पण त्याच्या तोंडून बाहेर पडलं की ही गोष्ट सत्य आहे मॅम. पण एवढ्या लोकांपुढे हो कसं म्हणायचं म्हणून मी ते हो म्हणत नव्हतो. पण तुम्ही तसं करू नका कारण आम्हाला तुम्ही दिसत नसता. आम्ही दिसत असतो त्यांना. पण फॉलोअर्स कोण आलेले आहेत ते आम्हाला अजिबात कळत नाही. फक्त त्यांचे प्रश्न आम्हाला माहिती होतात. पण हा एक्सपिरियन्स सगळ्यांनी घ्यावा असं मला वाटतंय आणि आपल्या मॅडमनीच संस्थेतर्फे हे ॲप सुरू केलेलं आहे आणि त्याचा एक उपयोग तुम्ही करून घ्यावा आणि तुम्ही तुमचे कमाई करायला सुरुवात करा असं मला तरी वाटतं. यातनं नुसतं कमाई करणं हा भाग नाहीये, तर त्यातनं आपल्याला बरंच काही शिकायला मिळतं. एक ॲप वरती आपण काम केलं, तो एक्सपिरियन्स जो वाढला माझा, की बोलण्याचं ऑन द स्पॉट भविष्य सांगता येत नव्हतं. पण इथे सुरू केलं आणि याच्यासाठी खरंच ट्रेनिंगची गरज आहे, जी की मला मिळाली नाही. ट्रेनिंग त्यांनी दिलं नाही. तर मला सुरुवातीला ॲक्चुअली जरा टेन्शन आलं, की हे कसं मी बोलू आणि कसं हे मी सांगू.
तर मॅडमनी ह्या ॲपवरती तुम्हाला ट्रेनिंग सुद्धा अवेलेबल केलेलं आहे आणि त्याचा तुम्ही खरंच उपयोग करून घ्या असं माझं मराठे सर, तुम्ही देखील नाही. तुमचा अनुभव सांगावा. हा, मी थोडं थांबिल तर चालेल का? तर होय होय, छान मॅडम, हा, चांगला अनुभव सांगितला तुम्ही तुमचा. खूप खूप म्हणजे खरंच मॅडमनी हा जो काही एक्सपिरियन्स, माझा एक्सपिरियन्स जो काही आहे मी तो सांगतेय आणि त्यांनी सगळ्यांनी तुम्ही या ॲपवर काम करावं आणि तुमचा एक्सपिरियन्स वाढवावा आणि याचं नॉलेज तुमचं वाढत जातं त्यामुळे, असं एक माझं सांगणं आहे याच्यातून. धन्यवाद सगळ्यांना. नमस्कार, ठीक आहे. मी मोरेश्वर मराठे. अं, तर हे ऍप आता लॉन्च होत आहे. आपलं ऍप, आपल्या संस्थेचं ऍप लॉन्च होते, त्यामुळे जास्तच आनंद आहे. त्याबद्दल मी मॅडमचे धन्यवाद आणि भरपूर शुभेच्छाही देतो. आणि मला नक्कीच ऍपमध्ये काम करायला आवडेल. इंटरव्ह्यू तर देणारच आहे, पण जिथे आता सध्याला काम करतो तिथे 2 मिनिटांमध्ये आपल्याला काही काही वेळेस 2च मिनिटं मिळतात. त्यावेळेस सुरुवातीला आपल्याला चॅलेंजेस येतात, पण न घाबरता जर व्यवस्थित शांतपणे जर 1 मिनिटात पत्रिका बघितली आणि मुख्य ग्रह आपण बघितले तर आपल्याला त्याचे उत्तर पण पटापट सापडतात. कधी कधी काय होतं की 2 मिनिटात तो समोरचा माणूस आपल्याला काहीच बोलत नाही, अजिबात काही बोलत नाही किंवा काही प्रश्नही विचारत नाही. त्यावेळेस आपल्याला जे जे पद्धती किंवा अजून तशा पद्धती ज्या आहेत किंवा इतर पद्धती आपण काही शिकतो ज्योतिषातल्या, त्यांचाही उपयोग करून आपल्याला त्या वेळेला त्यांच्या मनामध्ये काय प्रश्न असेल ते आपल्याला त्यांना विचारावं लागतं आणि मग ते अगदी शेवटच्या क्षणाला हो हो हेच विचारायचं होतं म्हणून सांगतात. त्यावेळेस आपल्याला खूप आनंद होतो, खूप मोठा, की आपण समोरच्याचा चेहरा पण बघितलेला नाहीये, काहीच बघितलेलं नाहीये. कुंडलीमध्ये पण त्यांची जन्मतारीख बरोबर असती नसती आपल्याला माहिती नाही, शंका येते. वेळ सगळेजण म्हणजे मॅक्सिमम लोक 12 वाजताची टाकून देतात, स्थळ टाकून देतात. मग आपल्याला त्यावेळेस प्रश्न येतो की असे छोटे छोटे चॅलेंजेस आहेत आपल्याला, पण त्या चॅलेंजेस वरती आपल्यालाच त्याच्यातनं मात करायची असते किंवा त्याच्यातनं सोल्युशन काढायचं असतं, की मग चंद्रकुंडली बघायची कधी, आपल्याला जे सुचेल त्याप्रमाणे आपण मग ते करायचं. अशा पद्धतीनं आपण वेळ मारून न्यायची आणि तो 2 मिनिटाचे मग कस्टमर जो आहे कन्वर्ट होतो आपला 10 मिनिटासाठी, 15 मिनिटासाठी. आणि मग कधी कधी जवळजवळ 20% किंवा 15% लोक ही जवळजवळ तासभर पण बोलतात. त्यामुळं आपलं अर्थार्जन तर होतच, शिवाय आपल्याला कॉन्फिडन्स पण येतो की आपण 2 मिनिटावरनं एखाद्याला आपण 1 तासापर्यंत आपण बोलू शकतो. हा कॉन्फिडन्स मला ऍपच्या माध्यमातून आला, किंवा काय म्हणता येईल की आपलं ज्ञान वाढतं, किंवा मग त्यांना आपण प्रश्न विचारू शकतो, हे असं असं आहे का. त्यावेळेस त्यांचे प्रश्न संपले तरी आपण विचारल्यामुळे ते परत पुढे चालू होतात की हो आहे असं वगैरे वगैरे. अशा पद्धतीनं आपण संभाषण वाढवू शकतो, वारंवार आपल्याशी जोडून घेऊ शकतो. आणि बऱ्याच वेळेला आपल्याला जसं मॅडम म्हणाल्या तसं की हजारातनं 2-3 जण आपल्याला खूप वाईट अनुभव पण येतात, त्यावेळेस ते ब्लॉक करावं लागतं नाईलाजामुळं. पण बाकी इतर वेळेस आपल्याला एवढ्या प्रकारचे प्रश्न असतात, हे आपल्याला तिथे ऍप वरती गेल्यानंतरच कळतं की माणसाला किती प्रश्न असतात. नुसतंच करिअर, विवाह, संतती एवढे 3 महत्वाचे प्रश्न नसून बरेच प्रश्न आहेत. जसं की मी आता शिक्षण तर एक घेतलंय, दुसरं एमबीए करू का जॉब करू. भले तो त्याच्याशी रिलेटेड असेल, शिक्षणाशी रिलेटेड असेल, मग आपण उत्तर कधी कधी आपल्याला उत्तर वेगळंच द्यावंसं वाटतं आणि ते देतो आणि तो माणूस करतो पण आणि नंतर आपल्याला फीडबॅक पण देतो त्याचा. ऑफलाईन मध्ये त्याचा मेसेज येतो आपल्या ऍप वरती, आपल्या पेज वरती, आणि आपल्याला कळतं की आपण उत्तम प्रकारे मार्गदर्शन करू शकतो. आणि अशा रीतीनं गेल्या 6 महिन्यामध्ये जवळजवळ 6,000 कुंडल्यांचा अभ्यास झाला. म्हणजे महिन्याला 1,000-1,200 कुंडल्यांचा अभ्यास झाला जवळजवळ. आणि नंतर आपल्याला बघून
आपलं आपल्यालाच आश्चर्य वाटतं की आपण किती मार्गदर्शन करू शकतो, किती वेळ आपण राहू शकतो, ज्योतिषाच्यासाठी आपण किती वेळ देऊ शकतो. आणि अशा रीतीनं त्याच कुंडल्या कधी कधी म्हणजे आपल्याला सिमिलर प्रश्न आले तरी त्यांची उत्तरं आपल्याला वेगवेगळी येतात. ह्याचबरोबर आपल्याला असं पण दिसून येतं की आत्ताच्या जमान्यामध्ये एवढे करिअर ऑप्शन्स आहेत, ते समोरच्यांकडनंच कळतात, तेच एक्सप्लेन करतात आपल्याला, आणि त्याच्यावरनं आपल्याला नवीन ज्ञानामध्ये पण भर पडती. अशा पद्धतीनं आपल्याला भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे चांगले अनुभव येतात. त्यामुळे प्रत्येकानं ह्या ऍपसाठी इंटरव्ह्यू द्यावा आणि ह्या ऍपच्या माध्यमातून लोकांच्या प्रश्नांचे मार्गदर्शन करावं, असं मला वाटतं. धन्यवाद मॅडम. फारच सुंदर सर, छान आणि ही अनुभव. कार्यशाळा कशी राहील विद्यार्थ्यांना? ही कार्यशाळा म्हणजे आता सुरुवातीला कुठल्याही ऍपवरती गेलं म्हणजे जसं आपण नोकरी चेंज केल्यानंतर भले आपण त्याच फील्डमध्ये काम करतोय, पण प्रत्येक कंपनीची काम करण्याची पद्धत थोडीशी वेगळी असते. त्याप्रमाणे आपण जर ह्या ऍप मध्ये पहिल्यांदाच ट्रेनिंग दिलं, काही काही कंपन्यांमध्ये असतं की पहिल्यांदाच ट्रेनिंग देतात, जॉईन झाल्यानंतर 8 दिवसाचं ट्रेनिंग असतं. त्याप्रमाणे आपण जर हे ट्रेनिंग दिलं 1 दिवसाचं 2 दिवसाचं कसं असेल तसं, तर सुरुवातीपासून आपले ज्योतिषाचार्य उत्तम रीतीने मार्गदर्शन करू शकतील, भले त्यांना किती चॅलेंज आले तरी. कारण त्यांना एक बॅक ऑफ द माइंड माहिती असतं की असे असे चॅलेंजेस येऊ शकतात. त्यामुळं पहिल्या दिवशीपासून ते इंटरेस्टेड होतील, कधी नर्वस नाही होणार. कधी कधी आपल्याला पहिल्यांदा मला वाटलं होतं की आता नाही जमत आहे आपल्याला की 2 मिनिटात कसं द्यायचं, तर असे प्रश्न त्यांना येणार नाहीत. त्यामुळे हे ट्रेनिंग खूप महत्वाचं आहे. अगदी बरोबर. ट्रेनिंग आवश्यक यासाठी आहे की बऱ्याचदा म्हणजे आपल्यापैकी बरेच जण आता जातकाला मार्गदर्शन करत आहात. काही ऑनलाईन करत असतील, काही प्रत्यक्ष करत असतील. पण आपल्यापैकी बरेच जण असे पण आहेत की आपण आधी जातकातून बर्थ डिटेल्स मागून घेतो, त्यावर अभ्यास करतो आणि मग त्याला अपॉइंटमेंट देतो 1 दिवसांनी 2 दिवसांनी, असे पण बरेच जण करतात. पण इथे आपल्याला तो चान्स नाहीये. इथे जातक कनेक्ट झाल्यानंतर आपल्या समोर कुंडली येणार आहे. तर त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये जातकाला कसं मार्गदर्शन करावं, किंवा एकाच वेळेस जर त्याने 3-4 प्रश्न विचारले तर नेमका कोणता प्रश्न जेने बघावा. तर असे बरेच गोष्टी आहेत ज्या आपल्याला या कार्यशाळेमध्ये शिकायला मिळणार आहेत, की नेमकं ऑनलाईन मार्गदर्शन ते पण अचूक पद्धतीने कसं करावं. तर आणि मॅडमने सगळे पॉइंट्स तर सांगितलेलेच आहे, म्हणजे सिलेबस तुम्हाला दिलेलाच आहे. तर जर आपण मार्गदर्शन सगळ्यांनी घेतलं तर मला असं वाटतं ऍपवर जे प्रॉब्लेम्स येणार आहेत ते आपल्याला फार कमी येतील. कोणाला जर काही प्रश्न असतील ना तर तुम्ही विचारा, कारण की हे सगळं आपलं बोलण्याचं क्षेत्र आहे आणि आता जर तुम्ही आपल्याच 4 लोकांमध्ये नाही बोलू शकला तर तिथे बोलणार कसं. त्यामुळे बोलायला घाबरू नका, प्रश्न विचारा. हा, श्रीधर जोशी सर, अनम्यूट करा स्वतःला आणि प्रश्न विचारा. अनम्यूट करा सर. एक माईक दिसतो ना, माईक वर क्लिक करा. हॅलो. हा बोला. हा, आपले चार्जेस कसे असतील? ते तुम्ही ठरवायचे असतात. पर मिनिट रेट तुम्ही ठरवायचा असतो, तो आपण ऍपवर मेन्शन करतो. ती अथॉरिटी ज्योतिषाचार्याला असते. अर्थात तुम्हाला तर स्वतःचं प्रोफाईल डेव्हलप करावं लागतं. डॉक्युमेंट वगैरे काय हा, ते दिलं ना. ऍपवरती डॉक्युमेंट वगैरे काय असतं त्या संदर्भात? आता सुरुवातीलाच सांगितलं, तुमचं केवायसी करायला लागतं. आधार कार्ड, मोबाईल नंबर, तुमची ओळख तुम्हाला द्यायची आहे, प्रोफाईल फोटो, या बेसिक ज्या गोष्टी असतात. आवाज नाही येते क्लिअर. हॅलो. मी सांगू त्याच्यात काय लागतं द्यायला नॉर्मली? हा बोला सर. फोटो, आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक डिटेल्स, आणि आपण जे जे ज्योतिषामध्ये शिकलेलो आहे, ज्योतिष क्षेत्रामध्ये शिकलेलो आहे त्याचे एव्हिडन्सेस, ते सर्टिफिकेट. बेसिकच पेपर आणि असतात, आपल्याला खूप वास्ट पेपर नसतात. ज्या आपल्याकडे आहेत ऑलरेडी असेच पेपर असतील. आणि आपण कोणत्या क्षेत्रामध्ये जास्त काम करतोय
म्हणजे करिअर आहे, विवाह आहे, संतती आहे, कोर्ट कचेरी म्हणजे काय, मार्गदर्शन, प्रॉब्लेम्स आहेत, अशा पद्धतीचं काय एक्सपर्ट आहे आपलं एक्सपर्टायझेशन, ते आपण एका ओळीत त्यांना द्यायचं. मग ते आपल्याला त्याप्रमाणे ते डॉक्युमेंट्स लागतील आपल्याला. आणि किती वर्षाचा एक्सपिरियन्स आहे हे पण आपल्याला द्यावं लागणार. एक लक्षात घ्या, खूप सोपं आहे का तर नाही, अशक्य आहे का तर अजिबात नाही. थोडं कठीण आहे, तुम्हाला हार्डवर्क करावं लागेल. पेपर्स जे तुमच्याकडे ऑलरेडी उपलब्ध असतात असेच पेपर मागितले जातात आणि त्याही पेक्षा तुमचं बँक क्वालिफिकेशन डिटेल्स वगैरे बघितलं लागतील जातं. का? होय होय, बँक डिटेल्स लागतील सर. ओके. बँक डिटेल्स लागतील कारण त्या खात्यात पैसे ट्रान्सफर होतात. तर बँक डिटेल्स ही बेसिक गोष्ट झाली. ज्यांच्याकडे जीएसटी नंबर असेल त्यांचा तो लागेल. तर ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या लागणार आहेत. प्रीती मॅडम, तुमचा प्रश्न विचारा. साधारणतः कधीपासून काम सुरू करायला लागेल? अह, आधी तर तुमचे इंटरव्ह्यूज होणार आहेत. तर इंटरव्ह्यू मध्ये सिलेक्शन झाल्यानंतर मॅडम त्याबद्दल आपल्याला माहिती सांगतील. तरी एक अंदाज विचार की कधीपर्यंत ह्या प्रोसेस येईल? साधारणपणे 5 फेब्रुवारीला आपलं कार्य सुरू होईल असं अपेक्षित आहे. कारण की ऍप जवळपास रेडी झालेलं आहे आणि 5 फेब्रुवारीला आपलं काम सुरू होईल असं आपण गृहीत धरतोय. आणि हे क्लिअर आहे की सुरुवातीला थोडं स्लो असेल आणि मग नंतर आपण त्याला स्पीड घेणार आहोत. सुरुवातीला ट्रायल्स घ्यायचे असतात, टेस्टिंग असतात, हे सगळे विषय आपण 5 फेब्रुवारी पासून सुरू करायचे आहोत. ठीक आहे. त्यानंतर सर तुम्ही म्यूट राहा, कारण बॅकग्राऊंडला आवाज येत आहे. तुम्हाला बोलण्याची संधी दिली जाईल, त्यावेळेस अनम्यूट करा. हा, प्रीती मॅडम विचारा, अजून काही विचारायचंय? मला कारण इंग्लिशमध्ये काम करायचं, इंग्लिश लँग्वेज मध्ये. पण जसं की आता माझी डिग्री कंप्लीट व्हायची आहे ना विद्यावाचस्पती, तर मी म्हणून विचारलं की टाइम स्पॅन किती आहे, कारण आता नेमकं थेसिस रायटिंग सुरू झालेलं आहे, एक्झाम पण आता सुरू होऊन जातील. नाही नाही, एक गोष्ट लक्षात घ्या, हात खाली करा, मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देते. हात खाली करून घ्या. हो. सी तुमची विद्या मी हात करते, खाली मी करा. करते मॅडम. ते हा, ते डिस्टर्ब करता हात तिथे. तर कसं होतं ना, तुम्ही विद्यावाचस्पती जरी अभ्यास चालू आहे तुमचा तो चालू द्या. जरी आपण विद्यावाचस्पती परीक्षा देत असलो तरी दिवसातून 2 तास आपण काढू शकतो, 1 तास काढू शकतो, 3 तास काढू शकतो. आपल्याजवळ जेवढा वेळ असेल तेवढा वेळ आपल्याला काम करायचं आहे. त्यामुळे परीक्षा चालू असताना सुद्धा तुम्ही कार्य करू शकता. 8 दिवस असं झालं की तुमच्याजवळ वेळ नाहीये, त्या काळात तुम्ही नाही कार्य केलं तरी चालणार आहे. भाषा निवडीचं तुम्हाला स्वातंत्र्य आहे, विषयाचं स्पेशलायझेशन निवडायचं तुम्हाला स्वातंत्र्य आहे. इथे प्रचंड स्वातंत्र्य असणार आहे काम करणाऱ्याला. म्हणजे ज्याला काम करायचं आहे त्याला खूप स्वातंत्र्य आहे आणि ज्याला कामच करायचं नाही त्याला 100% स्वातंत्र्य आहे. तर अशा पद्धतीने ते असतं. तुम्ही अर्धा तास 1 तास जरी काढलात तरी तुम्हाला हरकत नाही आणि इंग्रजीमध्ये खूप जास्त स्कोप मिळेल, हे पण खरं आहे. तर प्रीती मॅडमला नॅचरल स्कोप मिळेल आणि चालू द्या विद्यावाचस्पतीचा अभ्यास, त्यातून तुमचा अजून चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारे होईल. चालेल चालेल. आपल्या संस्थेचा एक बेसिक नियम आहे की प्रश्न ज्यावेळेस आपल्याला विचारायचे असतात त्यावेळेस एक तर ज्याचा व्हिडिओ ऑन आहे, ज्याने हँड रेज केलाय, अशाच अभ्यासकांना आपण संधी देत असतो. त्यामुळे व्हिडिओ ऑन केल्यानंतर आपण, हा, संदीप सरांना लक्षात आलं मी काय बोलते. विचारा सर प्रश्न. नमस्कार. तर साधारण मला विचारायचं होतं की ट्रेनिंग वगैरे फेब्रुवारीमध्ये होईल का मार्चमध्ये होईल, कारण त्याप्रमाणे अवेलेबल राहायला. आपण 2 फेब्रुवारीची वर्कशॉप डिक्लेअर केली आहे ना. ओके, अच्छा, त्या दिवशी सगळं हे ट्रेनिंग होईल. ओके. हा, कारण हे सुरू करायला नक्कीच एक्साइटेड आहे, कारण मला हा अनुभव अजिबात नव्हता आणि माझं सिलेक्शन जेव्हा कृष्णा कमिंगसाठी झालं आणि त्याच्यानंतर मी जेव्हा व्हिडिओ कॉल केले जातकांबरोबर तेव्हा मला बऱ्यापैकी फरक जाणवला की जेव्हा आपण ऑनलाईन मीटिंग घेतो क्लायंटशी तेव्हा काय बोलायचं काय बोलायचं नाही, कुठल्या गोष्टी टाळाव्या किंवा कुठल्या गोष्टी प्रकर्षाने मांडाव्या त्यांच्यासमोर, हा सगळा फरक जाणवत गेला. त्यामुळे हा जो उपक्रम आहे ॲपचा त्याच्यामध्ये नक्कीच नॉलेज वाढेल.
धन्यवाद. अनुभवातूनच माणूस समृद्ध होतो आणि निश्चितच. तर त्यामुळे 2 ह्या संधीचा तारखेला लाभ आपण घ्यायचाच यासाठीच आहे. वर्कशॉप ठेवली आहे आणि साधारणपणे 5 तारखेला आपलं काम सुरू होईल. ओके. सुरुवातीला थोडं स्लो असेल आणि मग हळूहळू आपण स्पीड वाढवणार आहोत. त्यासाठी जाहिरातीचं बजेट प्रचंड केलेलं आहे. ओके. एक असतं जाहिराती हा विषय येतो आणि दुसरा विषय येतो सर्व सहभाग. तर तुम्ही सगळ्यांनी सुद्धा छोटे छोटे व्हिडिओ बनवून तुमच्या स्टेटसला लावणं वगैरे असं कार्य करायचं आहे. जसं मी सुरुवातीला सांगितलं की संस्था आपल्यासाठी कार्य करते, आपण संस्थेसाठी करायचंच आहे. आणि आपल्या संस्थेत हे नेहमी खूप उत्तम प्रकारे केल्या जातं, त्यामुळे वाद नाही. आणि जाहिराती याच्यामध्ये या सातत्याने सुरू असतील आपल्या संस्थेकडून. त्यासाठी मोठं बजेट आखण्यात आलेलं आहे. तज्ज्ञ व्यक्ती अपॉइंट करण्यात आलेल्या आहेत. अजून एक गोष्ट सांगेल की तुमच्यापैकी जी व्यक्ती ज्या सेक्टरमध्ये तज्ज्ञ असेल त्यांनी मला किंवा श्वेता मॅडमला तसा मेसेज करायला हरकत नाही, कारण आम्हाला ते माहिती नसतं की तुमचे इतर क्वालिफिकेशन, इतर व्यवसाय आम्हाला माहिती नसतात. तर आपल्याला ही बरोबर. टीमही मोठी लागणार आहे. तर तुमच्यापैकी जर कुणाची तज्ञता असेल, कारण आपण बरेच अपॉइंट केलेले ऑलरेडी, तर तशी तज्ञता असेल तर तुम्ही मला किंवा श्वेता मॅडमला मेसेज करू शकता. म्हणजे ते सुद्धा आपल्यासाठी उपयुक्त राहील. अर्थात त्याचं जे काही व्यवहारी मानधन वगैरे असेल ते ठरवण्यात येईल स्वतंत्र. कारण ओके. आपण बाहेरून अशा एजन्सी घेतोच आहे, ऑलरेडी घेतोय आणि बऱ्यापैकी काम सुरू आहे आपलं. अच्छा. होय. आणि आणि जाहिरातीसाठी तुमच्यापैकी नक्कीच जो मी ज्या काहीतरी प्रॉब्लेम. व्यक्तीमध्ये विषयात एक्सपर्ट असेल त्याने कॉन्टॅक्ट करायला हरकत नाहीये. ओके, चालेल, नक्कीच. निलिमा मॅडम. हॅलो, नमस्कार मॅडम. हा, बोल ना. हा, पहिले तर खूप खूप धन्यवाद. होय. ऍपची आयडिया खूप आवडली आणि काम करायला तर आवडेलच आणि पूर्ण कसोशीने काम करू आणि तसं तुम्ही गायडन्स आम्हाला करालच याची होय. खात्री आहे. होय. आजच तुझं 2 वास्तुतज्ञ. तारखेला रजिस्ट्रेशनही झालेलं आहे. तर हो, झालेलं आहे. झालेलं आहे. तुझं नाव लक्षात हा. आहे माझ्या की तू रजिस्ट्रेशन केलेलं आहे. आणि अजून मला हा. वाटतं मेधा मॅडमनेही केलेलं आहे. बोल बोल बेटा. हो, मी तयारीत आहे पूर्ण. बरं. चालेल. आज वास्तुतज्ञाचं पूर्ण झालं. निलिमा मॅडम, प्रश्न आहे काय हे तुमचा? नाही. ओके, मेधा मॅडम तुम्ही प्रश्न विचारा. पहिल्यांदा तर मॅडम तुमचं खूप अभिनंदन. आपण जे म्हणतो ना, मराठी पाऊल पडते पुढे, होय. ते वाक्य तुम्ही सार्थ केलंय. खूप छान. आणि मुळात तुम्ही कसं आहे, सगळ्यांना घेऊन पुढे जाताय. म्हणजे स्वतः प्रगती करून पुन्हा इतरांनाही नेणे, ही खूप मोठी कला आहे तुम्हीची स्वतः. आणि मला तर खूप नेहमी तुमचे व्हिडिओ पहिल्यापासून, मी 2019 पासून जे अभ्यास केला किंवा जे व्हिडिओ बघितले, तेव्हा मला नेहमी वाटायचं की ह्यांच्यासारखं बोलायला यायला हवं. तुमची प्रेरणा घेऊनच मी प्रयत्न सुरू केले आणि थोडेफार यशस्वी पण झालीये. आणि मी राहते ते छोटस गाव आहे, पंढरपूर सारख्या ठिकाणी मी राहते. मग सगळे बरेचसे क्लायंट पुण्यातले, मुंबईतले असे आता ऑनलाईन आहेत. आणि मी सध्या गुगल मीटवर त्यांना मीटिंग घेऊन प्रेझेंटेशन करून कुंडलीचं एक्सप्लेनेशन देते. पण आता तुमच्या ऍपमध्ये पहिल्यांदाच काम करणार किंवा इंटरव्ह्यू देणार, त्यावेळेला अजून छान अनुभव येईल, अजून छान शिकायला मिळेल, ह्याचा आनंद आहे. छान. ज्योती मॅडम. हॅलो मॅम. माझ्या मैत्रिणी वगैरे ऍस्ट्रोटॉक मध्ये करतात, तर त्यांनी मला विचारलं पण होतं. मी स्वतः बघते, पण मला तुमच्याबद्दल खूप आदर आहे आणि त्याच्यामुळे मग मी ह्याच्यात म्हणजे ऍप करू नये असं मी म्हणजे ह्या मताची होते. पण तुमच्याबद्दल आदरामुळे मग मी ह्याच्यात टाकले, म्हणजे असे ऍपसाठी. तुम्ही म्हटलात ना की म्हणजे मी खूप रिस्पेक्टफुली हे करते. ही विद्या आहे ना, म्हणजे असं देवी देणगी आहे आणि याच्यात म्हणजे तुम्ही एक आदर आहात, म्हणजे एक गुरुप्रमाणे आहात तुम्ही, म्हणजे तर त्याच्यामुळे मला असं बरं वाटतं. म्हणजे तुम्ही म्हटलात ना की तुमच्याकडे ज्या विषयात तुम्ही म्हणजे असं नॉलेज आहे, चांगलं करू शकतात प्रेम म्हणा विवाहामध्ये, तर ते कुठे म्हणजे सांगावं लागेल? काही ईमेल वगैरे काही असं ही ते सगळी माहिती जेव्हा तुम्ही फॉर्म फिलअप कराल ना, हा, तर पण तेव्हा त्याच्यात तुम्हाला एकच समोरून प्रश्न येतील, त्याची उत्तरं देत जायचंय.
पण त्याच्यात एकच ऑप्शन क्लिक करता आलं होतं. मग दुसरीकडे जेव्हा नाही, करत होते अजून आपण ते दिलेलं नाहीये तुम्हाला. 5 तारखेला आपलं ते होईल बहुतेक. अच्छा, तसं आहे का? अजून ओके पाईपलाईन ओके. मध्ये काम सुरू आहे आणि तुम्ही सगळे पायोनियर मेंबर्स आहात. चालेल चालेल. तर पायोनियर मेंबर्सला खूप स्ट्रगलही असतो आणि खूप लाभही असतो. Yes. तर तुम्ही पायोनियर मेंबर्स आहात याचे. ओके ओके. ज्यावेळेस चालेल. तुमचा इंटरव्ह्यू घेण्यात येईल ना, तेव्हा पण तुमचं हा, स्पेशलायझेशन कशात आहे हे तुम्हाला विचारलं जाईल. अच्छा, चालेल चालेल. ओके मॅडम, थँक्यू थँक्यू. स्वाती पाठक मॅडम. नमस्ते मॅडम. सगळ्यात आधी थँक्यू, तुम्ही आम्हाला एक खूप सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली आणि तुमचं अभिनंदन. मॅडम, माझा एक प्रश्न असा होता की आपण इंटरव्ह्यू साधारण कधी घेणार आहात? काही डेट वगैरे आहे का? साधारणपणे 5-7 तारखेला आपला ऍप लॉन्च होईल. त्याच्यानंतर तुम्ही तिथेच फॉर्म फिलअप कराल. तुम्ही फॉर्म फिलअप केला की तुम्हाला कॉल येईल, मेसेज येईल की तुमचा इंटरव्ह्यू असं असं शेड्यूल करण्यात आलेला आहे. तेव्हा तुमचा इंटरव्ह्यू होईल. तर हे स्टेप बाय स्टेप होईल आणि खूप फास्ट देखील होईल ना. अच्छा, आणि त्या आपल्या त्या संस्थेचे जे अभ्यासक आहे त्यांचा अभ्यास आम्हाला माहिती आहे की तुमचा अभ्यास चांगला आहे. त्यामुळे ती काळजी नाही. फक्त आम्हाला एक बघायचं आहे की तुम्ही प्रेझेंटेशन मध्ये उत्तरं कशा प्रकारे देतात. तर अच्छा, ओके त्यासाठी मग मॅडम. आपण वर्कशॉप हे माध्यम काढलं की वर्कशॉप मधून कसं होईल ना की 1-to-1 डिस्कशनही करता येईल, डेव्हलपही करता येईल. आणि जेव्हा आपलं ऍप मार्केटमध्ये येईल तेव्हा महाराष्ट्रातलं हे पहिलं असलं तरी भारतात 2 मोठे ऍप आहे. त्या 2 ऍपच्या स्पर्धेमध्ये आपल्याला आपलं वेगळं पण समोर द्यायचं आहे. आपले ज्योतिषी हे जास्त अभ्यासक, जास्त शास्त्रशुद्ध पद्धतीने माहिती देणारे, जास्त तज्ज्ञ आहेत असं मला वाटतं. ते किती सार्थ ठरवायचं ते सगळं तुमच्यावर आहे. हो मॅडम, आम्ही नक्कीच तयार आहे यासाठी. होय धन्यवाद मॅडम. होय. किरण पाटील सर, व्हिडिओ ऑन करा. अजून कोणाला काही प्रश्न विचारायचे? विद्याधर जोशी सर. विद्याधर जोशी सर, अनम्यूट करा. हा, बोला आता. नमस्कार मॅडम. नमस्कार, बोला सर. हे जे ऍप चालू झालेले होणार आहे आता, तर याची जी कार्यशाळा आहे, वर्कशॉप आहे, तर हे साधारण पुण्याला शेड्यूल केलेलं होतं याचा. तर ते कसं राहील? ऑनलाईन नाही, राहील का अगोदर पुण्याला? पुण्याला केलं होतं परंतु प्रॅक्टिकली मला पुण्याला जाता येणं थोडं कठीण होतंय कारण ऍपचं कामही सुरू आहे. तर आपण ती झूमवरच ठेवली आहे 2 तारखेला सकाळी 10 ते संध्याकाळी 6. बरं, मग त्याची फीज वगैरे कसं काय करायचं काय? त्याची फी भरण्यासाठी गुगल फॉर्म तुम्हाला देण्यात आलेला आहे. ग्रुपवर अजून शेअर करू आज. तर तो बरं. फॉर्म तुम्ही भरला की तिथेच तुमचं पेमेंट होईल आणि त्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन होऊन जाईल अच्छा, वर्कशॉपसाठी. तुम्ही हे जे ऍपचं हे केलंय ना मॅडम, हे खूपच म्हणजे खूप युजफुल राहणार आहे. आणि असं कोणीच विचार करत नाही, तो तुम्ही विचार केलेला आहे. त्याच्यामुळे तुमचं पहिल्यांदा खूप अभिनंदन. आणि असं आहे की आता आमच्यासारखे जे आहे 60-65 वर्षाच्या वयाचे लोक, तर आम्हाला हे डिजिटल मार्केटिंग म्हणा किंवा ऑनलाईन म्हणा, हे आमच्यासारख्यांना फार कठीण प्रॉब्लेम आहे. आपण म्हणजे शक्य होत नाही. आता बऱ्याच वेळा काय होतं की तुमचे फी भरण्याचं असतं, तर मी स्वतः तुमच्या ऑफिसमध्ये येऊन भरून गेलेलो आहे. त्याच्यामुळे बऱ्याच वेळा मला पण ते काही उमजत नाही. म्हणून मी तुम्हाला विचारलं की बा साधारण फीचं कसं राहील, म्हणजे तुमच्या ऑफिसमध्ये भरले तर चालेल का बुवा, किंवा असं तुम्ही या जळगावचे दृष्टीने. आहात का? हो, जळगाव. बरं बरं. ऑफिसमध्ये बदलं तर चालेल, काही हरकत नाही. अच्छा, ठीक आहे. तेच विचारायचं होतं. होय धन्यवाद मॅडम. होय. मेधा मॅडम, विचारा. मॅडम, एक विचारायचं होतं, ही सगळी जी प्रोसेस आहे इंटरव्ह्यूची किंवा अजून बाकी, ही सगळी ऑनलाईनच आहे की म्हणजे क्वचित कधी ऑफलाईन घेणार आहात? नाही, आता सर्व ऑनलाईन आहे. भविष्यात आपलं जसं काम वाढेल आणि जे तज्ज्ञ ज्योतिषी असतील जे खूप चांगलं काम करतील त्यांना आपण गिफ्ट म्हणून एक असं 2 दिवसाची 3 दिवसाची वर्कशॉप फ्री देणार.
परंतु त्याला अजून वेळ आहे, 6-8 महिने वेळ आहे. त्याच्यानंतर असे गेट टुगेदर आपण ठेवणार आहोत की ज्यांचे उत्तम कार्य असतील. मग असे सगळे एकाच विचाराचे, एकाच ध्येयाचे लोक जेव्हा एकाच छताखाली 2 दिवस 3 दिवस राहतात, दिवसभर तुमच्या अनेक विषयांवर चर्चा होतात, तज्ज्ञ लोक तुम्हाला तिथे मार्गदर्शन सुद्धा करतात आणि त्याच्यातून तुमच्या कामाचा हुरूपही वाढतो आणि ज्ञानही प्राप्त होतं. तर पुढे मागे असं 2-3 दिवसाचे गेट टुगेदर घेण्याचा संस्थेचा विचार आहे. आता बघा, संस्था खूप स्वप्न पाहते, ते किती प्रॅक्टिकली होतील ते हळूहळू कळतील आपल्याला, पण आपण अनेक विचार केलेले आहेत या दृष्टीने. ठीक आहे. आणि त्याच्यात निवड असेल, म्हणजे जे तज्ञता प्राप्त करतील, चांगलं कार्य करतील, त्यांना तिथे आमंत्रित केला जाईल सन्मानाने. ओके, थँक्यू. होय. किरण पाटील सर, त्यांनी 2 वेळा व्हिडिओ ऑन केला होता मॅडम. नमस्कार. आपले विचार पाहून मला खूप छान वाटलं. खूप खूप अभिनंदन, धन्यवाद हे ऍप सुरू केल्याबद्दल. तर इंटरव्ह्यू केव्हा, किती तारखेला आहे? सांगितलं सर मॅडमने. 5 ला का? 5 तारखेला? नाही, 5 तारखेला ऍप सुरू होईल, त्याच्या 8 दिवसात इंटरव्ह्यू होतील साधारणपणे. चालेल, धन्यवाद. ग्रुपवर सगळी माहिती मिळेल तुम्हाला. पल्लवी मॅडम. अनम्यूट करा. नमस्कार, माझं नाव पल्लवी कुलकर्णी आणि मी पुण्याहून आहे. तर माझा प्रश्न असा होता की मी संस्थेच्या परीक्षा द्यायला आत्ता सुरुवात केली आहे. म्हणजे आत्ता माझं ज्योतिष प्रवीण चालू आहे, पण माझं 10 वर्षापूर्वी अभिनव ज्योतिष मंडळ सोलापुरात, जे पंचांगकर्ते मोहन दाते यांचं आहे, त्यांच्याकडे माझं ज्योतिष विशारद झालंय. आणि माझ्या कॉलेजची एक्झाम आणि ती एक्झाम एकत्र असल्यामुळे ज्योतिष पंडित ही एक्झाम नाही देऊ शकले मी, पण त्याचा सिलेबस माझा सगळा कम्प्लीट झालाय. पल्लवी, तर मी या हा आपण इथे तुमचं ज्ञान तपासणार आहोत. तू संस्थेत एक परीक्षा दिलेली आहे ना आपल्या? नाही, आता माझी प्रवीण होणार आहे, म्हणजे मार्च नंतर होईल, आता जेव्हा कधी होईल त्यावेळेस. तशी आता याच्यात कसं असतं ना की आपण तुमचं ज्ञान तपासणार आहोत, तेव्हा इंटरव्ह्यू मध्ये तो विषय क्लिअर होईल की तुला किती येतं शास्त्राचा अभ्यास. माझा प्रश्न तोच होता नाही की तर ते या संस्थेत परीक्षा झालेल्यांसाठी आहे का, म्हणजे तो इतरांसाठी नियम असेल, तुझ्यासाठी नाही. अच्छा. पण तू परीक्षेत तुझ्या ज्ञानावर पास व्हायला हवी, इंटरव्ह्यू हो, मध्ये बरोबर आहे, तुझ्या अगदीच ज्ञानावर पास व्हायला हवी. हा नियम साहजिकच तुला आहे. असेल, कारण की तू अगोदर संस्थेत जॉईन झालेली आहे ना. बरोबर आहे. आणि आणखीन एक ऍडिशनल गोष्ट सांगायची होती मला. लास्ट मंथ मध्ये असंच मी सर्च करताना मला ऍस्ट्रो सेज AI चं दिसलं आणि मी त्याच्यामध्ये एनरोल केलं. त्यांनी इंटरव्ह्यू घेतला, तो इंटरव्ह्यू माझा क्रॅक झाला, त्यांच्याकडनं सगळे डिटेल्स आले. पण मी ह्या कन्फ्युजन मध्ये होते की आपण ते म्हणजे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे, पब्लिक प्लॅटफॉर्म आहे, तर तो आपण जॉईन केला पाहिजे का नाही, या कन्फ्युजन मध्ये मी ते जॉईन करू शकले नाही. आणि त्याच्यानंतर 2 दिवसांनीच मला हा ग्रुपवरती मेसेज मिळाला की ज्योतिश्री ऍप लॉन्च होत आहे. आणि मग त्याच्यामधून मी म्हटलं मग ठीक आहे, मग हे आपल्यासाठी प्लॅटफॉर्म चांगलं असू शकतं. नाही, काय होतं ना की महाराष्ट्रीयन माणसाला हे चॅलेंज आहेच. आपल्याला थोडी भीती वाटते, जे मी आज तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं, मनात कोणतीच भीती ठेवू नका. आणि त्यासाठीच आपण महाराष्ट्रात हे ऍप सुरू केलं की महाराष्ट्रीयन माणसांनी पुढे यावं, न घाबरता. तर इथून तुम्ही सुरुवात करा. भविष्यात तुम्ही अनेक ऍपवर जाऊ शकतात, असं आम्ही सांगणार नाही तुम्हाला की तुम्ही कुठेच जाऊ नका. पण मी एक नक्की सांगेल की तुम्ही जगात कुठेही जा, अगदी चंद्रावर मंगळावर पोहोचा, पण संस्थेला विसरू नका. हे मी नेहमी सांगते, तेच वाक्य पुन्हा सांगेल. तुम्ही प्रचंड प्रगती करा, प्रचंड यशस्वी व्हा, सर्व संस्थांमध्ये जा, सगळीकडे शिका, शास्त्राचं जमेल तेवढं काम करा आणि संस्थेला फक्त विसरू नका. आणि हे मी जेव्हा तुम्हाला एक गुरु म्हणून सांगते आणि ते जर तुम्ही नाकारलं तर तुम्हाला माहिती आहे आपल्या शास्त्रात काय घडतं. तर माझी ही अपेक्षा असेल तुमच्याकडनं. हो, अगदीच. धन्यवाद. ओके. संध्या मंत्री मॅडम.
तुम्ही प्रश्न विचारा. मॅडम, मी तुमच्या संस्थेची एकही परीक्षा दिलेली नाही. मी बाहेरनं दिल्या आहेत सगळ्या. विशारद पंडित आणि शास्त्री केलेलं आहे, पण तुमच्या संस्थेची एकही परीक्षा दिलेली नाहीये. बर, चालतंय ना मग तसं? बघूया. तुम्ही फॉर्म भरा आणि परीक्षेत आता जे इंटरव्ह्यू होतील ते क्रॅक केली का आपण तुमचा नक्कीच विचार करणार आहोत. कारण की शास्त्र सगळ्यांचं, सगळ्यांसाठी, ज्योतिष विश्वातील प्रत्येकासाठी तुमचं ज्ञान महत्वाचं, त्याला आपण पूर्ण गुण देऊया. ओके, थँक्यू. कविश्वर सर, तुम्ही प्रश्न विचारा. एम ऑडिबल नाव? होय सर, क्लिअर आवाज येतोय. हो, थँक्यू. मला मॅडमला एवढं सांगायचंय, तुमच्या नावामध्येच 75% ज्योतिष आहे, बरोबर आहे? त्यामुळे हा तुमचा जो प्रयत्न आहे हा 100% का 500% यशस्वी होणार हे मला पूर्णपणे खात्री आहे. आणि याला आपण सक्सेसफुल बनवू 100%. येस, हे तेवढंच मला सांगायचंय. कारण नावामध्ये जर ज्योतिष आहे तर अजून काय पाहिजे. ऑल द बेस्ट. थँक्यू सर, थँक्यू. अजून कोणाला काही प्रश्न आहेत? भारत हर्षा सर म्हणून आहेत, पण हँड रेज करतायत. हा, बोला सर. अनम्यूट करा सर. हा, बोला आता. ऐकू येते का? होय होय. हा, नमस्कार. मी भरत सत्ते पुण्याहून बोलतोय. मी गेली 10 वर्ष व्यवस्थित या ज्योतिष टाकतोय. या ऍपद्वारे आपण जे उपलब्ध करून देत आहे मोठा प्लॅटफॉर्म, हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे आणि त्याबद्दल तुमचं अभिनंदन. आणि तुम्ही जे सांगितलेले मुद्दे आहेत, बोकेल मॅडम आणि जोशी मॅडम, ते अतिशय योग्य आहेत. की जातक समोर असताना सांगणं, ज्योतिष सांगणं किंवा जातकाची पत्रिका ठेवून घेऊन नंतर ज्योतिष सांगणं आणि प्रत्यक्षात ऑनलाईन 2 ते 3 मिनिटात, 5 मिनिटात त्याला फलित सांगणं किंवा त्याला मार्गदर्शन करणं, उपाय सांगणं, त्यात खूप फरक आहे. पूर्वी मला आता जवळजवळ मी 20 वर्ष या क्षेत्रात आहे. पूर्वी ऑनलाईन किंवा कॉम्प्युटरवर पत्रिका सांगणं हे पत्रिका तयार करणं हे उपलब्ध नव्हतं. मी अक्षरशः हातानं मांडून सांगितलेलं आहे. आता खूपच सुविधा उपलब्ध आहेत आणि तुमचा हा प्लॅटफॉर्म तर फार उपयोगी पडेल. खूप खूप जणांपर्यंत आम्हाला पोहोचता येईल. अतिशय स्तुत्य उपक्रम. खरोखर धन्यवाद. आपण आपला प्लॅटफॉर्म म्हणूया आणि इतर ॲपच्या तुलनेत आपण प्लस काय देऊ शकतो याच्या अगोदरच मीटिंगमध्ये भरपूर चर्चा केलेली आहे. कारण की आपलं ॲप बनवताना आपला मुख्य उद्देश हे सगळे ज्योतिषाचार्य होते की जे आपल्या संस्थेतले आहेत. त्यामुळे त्यांच्या अँगलने त्यांना काय काय बेनिफिट होऊ शकेल, कसं सोयीचं पडू शकेल, या दृष्टीने आपण खूप विचार केलेले आहेत. आणि त्या अँगलने सुद्धा तुमच्या काही सूचना असतील तर त्याचं स्वागत असेल. ती सूचना तुम्ही बोकील मॅडमलाही पाठवू शकता, मलाही पाठवू शकता, काहीच इश्यू नाही. त्यामुळे त्या पद्धतीने आपण कार्य करणार आहोत. आणि अजून आम्ही असा प्रयत्न करत आहोत की इतर ॲपच्या तुलनेत आपल्या ॲपमधून ज्योतिषाचार्यांना प्लस काय देऊ शकतो, त्यासाठी प्रोडक्ट मार्जिन हा एक विचार आपण केलेला आहे. याशिवाय अजून काही विचार सुरू आहेत. लाईव्ह मध्ये तुम्हाला बोलण्यासाठी अनेक विषय उपलब्ध करून देणं हे सुद्धा आम्ही योजना करीत आहोत, याची योजना करीत आहोत. मग आता तुम्हाला विषय द्यायचे, त्या विषयातले काही मुद्दे देणार आहोत की हा विषय मांडायचा लाईव्ह मध्ये कशा पद्धतीने मांडायचा. कारण की मला हे माहिती आहे की तुमच्याजवळ ज्ञान आहे, परंतु त्यातल्या मर्यादा सुद्धा माहिती आहे. कारण आपण 1 to 1 अनेक वर्ष एकमेकांना ओळखतोय सगळेच जण. तर त्या दृष्टीने सुद्धा संस्थेत कार्य सुरू आहे आणि संस्थेची टीम तुम्हाला ती पूर्ण मदत करेल. किंबहुना संस्थेतला प्रत्येक अभ्यासक एक ठाम प्लॅटफॉर्मवर उभं राहावं असं स्वप्न माझं आहे. थँक्यू. ओके, संपलेत प्रश्न? होय. कोणाला नाही ना अजून प्रश्न काही? नाहीत. अनिल कुमार चारठाणकर सर, प्रश्न आहे काही? हो हो. हा, बोला सर. मॅडम, मला हे विचारायचं की 2 तारखेची जी कार्यशाळा आहे
तर त्या कार्यशाळेचा व्हिडिओ वगैरे मिळेल का? कारण 2ला मला उपलब्ध राहता येणार नाही. तुम्हाला एखाद 2 दिवस व्हिडिओ पाहायला मिळतील. हो हो चालेल ना. चालेल मॅडम 5 तारखेनंतर. बरं, रेकॉर्डिंग दिली जाईल. होय ठीक होय. ठीक आहे मॅडम, थँक्यू. हेच विचारायचं होतं. ओके. अजून काही? मॅडम आम्ही 9 तारखेनंतर अवेलेबल होऊ शकतो. 9 तारखेनंतर अवेलेबल होऊ शकतो. कोण बोलताय? जय जोशी सर. हा ठीक आहे ना. आपण म्हणजे प्रश्न झालेत ना आता? हो झाले. वकील मॅडम शुभम भवतू करा. ओके मॅडम, तुम्ही सर्वजण मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद. आणि मॅडम तुमचे विशेष आभार की तुम्ही सर्व प्रश्नांची उत्तरे आम्हाला अगदी सखोलपणे दिलीत. आणि लवकरच आपण सगळेजण मिळून आपलं हे ऍप देखील सक्सेसफुल करून दाखवू, जसे आपण आपले इतर उपक्रम आजपर्यंत यशस्वी केलेत त्याच पद्धतीने. तर त्यासाठी तुम्हा सर्वांचा सहभाग, तुम्हा सर्वांचं सहकार्य आवश्यक आहे आणि ते नक्कीच मिळेल अशी अपेक्षा आहे. धन्यवाद. जय ज्योतिष.